वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरु वैष्णवांचं श्रीरूपं साग्रजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगना ललिता श्रीविशाखान्वितांचं। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेशा गोपिका कान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रियं। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुएव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीत नामिने। नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगोलयते गिरिं यत्कृपातमहं श्रीगुरुदीनतारिणीं परमानन्दमाधवं श्रीचैतन्येश्वरं। जयतां श्रुतो पंगो मम मन्दिरमतिर्गते मत्सर्वस पदाम्भोजो राधा मदन मोहनं। वाल्मीकि गुरु संभृतं रामसागर गामिनी पुनीता भुवनं पुण्यं रामायण महानदी। यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र कृतमस्त अंजलिं। हरे कृष्ण हरे कृष्ण। श्यावर रामचंद्र भगवान की जय। हरे कृष्ण। गिरीमध्ये पावन भूमी ज्या भूमीला भगवान रामचंद्राने पादस्पर्श केलेला आहे असं हे अगस्त्य ऋषींचा क्षेत्र तुमच्या सगळ्या भाविकांना चरणाशी नमन करून आज कथेला शुभारंभ करूया। महर्षी वाल्मिकी ह्या रामायण ग्रंथाला महासागराची तुलना करतात, महानदीची तुलना करतात। आपल्यासारखे जीव त्याच्यामध्ये किती डुबकी मारू शकेल हे आपल्याला माहित नाही, म्हणून 1-1.5 घंट्यामध्ये कथा निस्ती पळवावी लागते। आणि मला अपेक्षा होती की तुम्ही 7 वाजता येता 9 वाजेपर्यंत, पण हरकत नाही, आता राहिलेला जो वेळ आपण त्याच्या करू।
ह्या कथेला सुरुवात करण्यास पाहिजे माझे परमपूजनीय प्रतास्मरणीय परम गुरु जी डिवाइन ग्रेस श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद संत शिरोमणी तुकाराम महाराज हबप तुकाराम महाराज जेजुरकर आणि पांडुरंग महाराज या दोघांना वंदन करून कथेला सुरुवात करतो, नमन करतो. अशा महान विभूतींचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण कथा करू शकत नाही. म्हणून जोपर्यंत संतांची वैष्णवांचे आशीर्वाद नसेल तसपर्यंत आपण कथेमध्ये प्रगती करू शकत नाही किंवा आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. काल आपण प्रसंग पाहिला, भगवान रामचंद्राचा जन्म पाहिलं. भगवंताचा जन्म गीतेमध्ये भगवंत म्हणतात, जन्म कर्मचे दिव्यम ये जानाति तत्वतः त्यक्ता पुनर्जन्म नैति मामिति सो अर्जुना. अर्जुना, जो कोणी माझा जन्म कर्म जाणतो, त्या भौतिक संसारात जन्म घेत नाही, तो डायरेक्ट माझ्या वैकुंठ धामाची प्राप्ती करतो. आपला जन्म आणि कर्म, आपला जन्म पण दुःखी आहे आणि आपले कर्म पण आपल्याला दुःख कर्म बनण्यात बाधित करीत असतात. पण भगवंताचे जन्म आणि कर्म आपल्यासारख्या बद्ध जीवांना उद्धार करण्यासाठी अवतरित घेतात. भगवंताला वैकुंठात आनंदी आहेत, आपल्या नित्य पार्श्वसोबत लीला करीत असतात. पण आपण जे बद्ध जीव संसारामध्ये लिप्त आहेत आणि पशुवत जीवन जगत आहेत, अशा जीवांसाठी उद्धार करतो. म्हणून हितोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, आहार निद्रा भय मैथुनमच्या सामान येतात पशुभी नरानाम धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मे नहि ना पशुभी समानाम. या सुंदर श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की आहार निद्रा भय मैथुनमच्या सामान्य येतात पशुभी नरानाम. प्राणी पण खातात, आपण पण खातो. ते पण निद्रा घेतात, झोपतात, आपण पण झोपतो. ते पण मैथून करतात रस्त्यावर, आपण चार भिंतीच्या आत मैथून करतो. रक्षण करण्यासाठी त्याला नख असतात, दात असतात, आपल्याला इन्शुरन्स काढतो किंवा आपण मोठी सुरक्षा करतो. पण आपल्याला काबड कष्ट करावं लागत नाही त्याला आहार निद्रा भय मैथुनासाठी. त्याला आपल्याला त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट करावं लागते, मेहनत करावी लागते, तेव्हा ती गोष्ट प्राप्त होते. पण प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. धर्म समजला पाहिजे. जोपर्यंत धर्म समजणार नाही, केवळ पशु सारखं आहे. धर्म म्हणजे काय? हिंदू मुस्लिम शीख ईसाई किंवा मराठा कोळी माळी धनगर चांभार नाही, हे शरीरावरले धर्म आहे. धर्म म्हणजे आपल्या आंतरिक आत्म्याचा स्वभाव आहे भगवंताच्या प्रती सेवा करणं, भगवंताला प्राप्त करणं. आणि ते भगवंत धर्माचे तत्व देतात. भगवंत धर्माची स्थापना करा येतात. पण कोणत्या धर्माची स्थापना? गीतेमध्ये 2 श्लोकाची कॉन्ट्रोवर्सी आहे, विरोधाभास आहे. एका ठिकाणी भगवंत माझा धर्म संस्थापनार्थ आहे, मी धर्माची स्थापना करण्यासाठी येतो. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वं सर्व पापेभ्यो मोक्षामि मा शुच. सर्व धर्माचा त्याग कर, मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करतो. मग हे धर्म कोणते आहेत? जे शरीर स्तरावरले धर्म आहेत ना, भगवंत म्हणतात सगळे सोडून दे. पण वास्तविक धर्म कोणता आहे? जे माझ्याकडे घेऊन जातात, माझी चेतना माझ्या भक्तीमध्ये जो तल्लीन होता, जे तत्व आहे धर्माचे, दया क्षमा करुणा शांती मैत्री दान, ही जी वृत्ती आहे धर्माचे लक्षण आहेत. आणि ते धर्माचे लक्षण, धर्माचे सिद्धांत भगवंत आपल्या विविध अवतारामध्ये आपल्याला देत असतात. मला काही एक दिवसापूर्वी एका बसमध्ये प्रश्न विचारला होता एका धर्मी व्यक्तीनं. म्हणजे तुमच्या हिंदू धर्मामध्ये तुमचे खूप देवता नाही का? भगवंत खूप अवतार घेतात, एवढी घेण्याची गरज काय? मग मी त्याला एक सुंदर उदाहरण दिलं की त्याच्या टॅक्सीमध्ये विविध हिरोचे फोटो लावले होते, अमिताभ बच्चनचे, कुली शराबे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पिक्चरचे लावले. मग त्याला विचारलं हे कोणतं आहे कोणतं, त्यांना सगळं सांगितलं. म्हणलं एवढं तू का लावतो? मला नाही, मुझे ये देखने से ये हीरो की याद, ये पिक्चर याद राहता है, असं वेगळा तो सांगत होता. मतलब एक ही एक्टर है, एक ही हीरो है, लेकिन अलग अलग पिक्चर में अलग अलग रोल निभाता है.
उसी तरह हमारे भगवान एक ही है, लेकिन अलग अलग अवतार लेके हमें अट्रॅक्ट कर लेते हैं. भगवंत एकच आहेत, पण विविध अवतार कशासाठी घेतात? जसं ते एक अमिताभ बच्चन एकच आहे, पण कुलीमध्ये वेगळा, शारवावी वेगळा, लावरीस मध्ये वेगळा आहे. तसं भगवंत एकच आहे, पण आपल्या जीवांना आकर्षित करण्यासाठी अशा सुंदर लीला करीत असतात. जसं तुमच्या घरामध्ये तुम्ही एखादं कुत्र पाळलेलं असेल, मालकानं कोणतेही कपडे घालू द्या, कोणतेही कपडे घालू द्या, बरमुडा घालू द्या, टोपी घालू द्या, कधी शर्ट कोट घालू द्या, कोणतेही धोतर घातलं तरी आपला कुत्र बघतो की आपला मालक आहे. कपडे कोणतेही बदलले तरी कुत्र त्या मालकाला विसरत नाही. तसंच माझे भगवंत, जो भक्त असतो, भगवंत कोण्या रूपामध्ये येऊ द्या, भगवंत भक्त ओळखतो की माझेच भगवंत आहेत. अरे कुत्र जर मालकाला ओळखत आहे, आपण तो मनुष्य आहेत, मग भगवंत एवढे अवतार कशासाठी घेतात? आपल्याला आकर्षित करण्यासाठी. जे राम चरित्र आहे, कृष्ण चरित्र आहे, ते आपल्याला आदर्श तत्व देत आहे. आणि रामचरित्र काय, आपल्याला जीवनामध्ये शिकवण कशी असली, मर्यादा कशी असली पाहिजे, आपण संसारात राहून कसं जीवन यापन केलं पाहिजे, परिवाराला, नातेवाईकांना कसं सांभाळलं पाहिजे. रामायण हा ग्रंथ स्वार्थासाठी नाही, तर त्याग, समर्पण, बलिदान आहे. जो तो स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार करतो. पहिल्या काळामध्ये लोक रामकथा वाचायचे, भावाभावामध्ये प्रेम होतं, बहिणी बहिणीमध्ये प्रेम होतं, आई वडिलांमध्ये प्रेम होतं. पण कलियुगाच्या प्रभावामुळे ग्रंथ कोणी वाचत नाही. म्हातारे लोकांपासून, लहान मुलापासून तर म्हाताऱ्यापर्यंत सगळे मोबाईल मध्ये बसतात आणि ते बघत राहतात. म्हणून आपली संस्कृती आणि आपले संस्कार आपण सोडून चाललेले आहेत. म्हणून दिवसेंदिवस आपल्याकडे सगळ्या सुविधा जरी आल्या तरी आपण सुखी समाधानी राहू शकत नाही. कारण आपलं जे मूळ आहे, आपले जे तत्व आहे, त्यांनाच आपण गमावून बसलेलो आहे. म्हणून मायबापांनो, हे जो ग्रंथ आहे, रामायण ग्रंथ, ह्या ग्रंथातून भगवंताची लीला आहेत. पण लीला बरोबर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताच्या लीलेतून काय शिकलं पाहिजे, आपण काय घेतलं पाहिजे, आपल्या जीवनात त्याग आला पाहिजे, समर्पण आलं पाहिजे, बलिदान आलं पाहिजे. स्वतःच्या इच्छाचा, आकांक्षाचा विचार न करता समोरचा कसा प्रसन्न होईल, ही भावना आपल्यामध्ये रामचरित्र जेव्हा आपण श्रवण करू तेव्हा आपल्याला प्राप्त होईल. म्हणून भगवंताचे जन्म कसे, जन्म कर्मचे दिव्य, हे जन्म आणि कर्म आहेत. काल भगवंत, त्यांचा जन्म झाल्यानंतर दशरथ महाराज विचार करू लागले. त्यावेळेस भगवंताचं वय होतं 15 ते 16 वर्षाचं. काय विचार करू लागले की माझ्या सुंदर रामाला, लक्ष्मणाला, भरत शत्रुघ्नाला सुंदर कन्या अशा कशा भेटत्यान, कुठून भेटत्यान, हे चिंता करीत असताना त्यावेळेस त्यांचे गुरु वशिष्ठ मुनी आले. आणि वशिष्ठ मुनीला चर्चा करीत असताना मनामध्ये चिंता होती. आणि ती चिंता व्यक्त करीत असताना इथे एक सिद्धांत आहे. जेव्हा आपण संसाराची चिंता केली तर आपल्याला दुःखच भेटतंय. पण आपण भगवंतासाठी कधी चिंता करतो का? आपल्या नात्याच्या, रक्ताच्या नात्यामध्ये आपण रक्ताच्या नात्याच्या प्रती चिंता करणं स्वाभाविक असतंय. पण भगवंतासाठी चिंता करणं, आपण कधी, भक्तीचा मार्ग म्हणजे भगवंताची चिंता करणे. तुम्ही म्हणता भगवंताची चिंता कशी करणार? आपण विचार केला पाहिजे, भगवंत झोपले का, भगवंत जेवले का, भगवंताला उन्हाळ्यात नाही का गरम तर होत नसेल, थंडीच्या दिवसात त्यांना थंडी ते लागत नसेल. ही भावना आपण निर्माण केली पाहिजे. त्या दगडाच्या मूर्त्या नाहीत. मी नेहमी प्रवचनामध्ये सांगत असतो, माझ्या गलीतला मारुती पावत नाही पण खुलताबादचा मारुती पावतो. गलीतले विठ्ठल रुक्माई पावत नाही पण पंढरपूरचे पावतात. गलीतला महादेव पावत नाही पण त्र्यंबकेश्वरचा महादेव पावतो. गलीतला गणपती पावत नाही पण लालबागचा गणपती पावतो. का बरं? तिथं पाहू शकते तुमची भावना आहे का, तुमची चेतना आहे का. ती सेवा जर तुम्ही केली तर भगवंत तुम्हाला इथं जाग्यावर दर्शन देऊ शकता. दुसरीकडे जाण्याची गरज नाही मायबापांनो. ती भक्ती, ती भावना आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. आणि ती कशी होईल? जेव्हा आपण भगवंताला प्रेम करू, एक संबंध स्थापित करू, तेवपर्यंत होणार नाही. आणि ते दशरथ महाराज
चिंता करीत असताना, वशिष्ठ मुनींचे संवाद चालत असताना त्याच वेळेस त्यांचा एक सैनिक पळत पळत येतो आणि त्यांना बातमी देतात की आपल्या महलाच्या बारी महर्षी विश्वामित्र मुनी आलेले आहेत आणि ते तुमची आगमनाची प्रतीक्षा करीत आहेत. जसं ही बातमी ऐकतात दशरथ महाराज धावत धावत आपल्या सगळ्या मंत्रिमंडळाला, आपल्या ब्राह्मण वृंदावनाला आणि सगळे जे काही साधू संतांना घेऊन नाही का त्यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी गेले. आणि स्वागत सत्कार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि दंडवत घातल्यानंतर त्यांचं आरोग्य देऊन, आचमन्यम देऊन, पंचगव्य अर्पण करून त्यांचं गुणगान केलं की एका ग्रस्ताच्या घरी ऋषीमुनी येणं म्हणजे त्या ग्रस्ताचा उद्धार आहे. आणि अतिशय सुंदर स्तुती केल्यानंतर त्यांना अतिशय स्वागत करीत करीत आपल्या महलामध्ये आले आणि आपल्या आसनावर त्यांना जागा दिली आणि बसवलं. म्हणले, हे ऋषीवर तुम्ही आलात हे माझं भाग्य आहे. माझ्या पूर्वजांची काहीतरी पुण्य असेल तेव्हाच तुमच्यासारखे ऋषीमुनी आमच्या याच्यामध्ये आलेले आहेत. आणि एवढं त्यांचं गुणगान केल्यानंतर महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की त्यावेळेस विश्वामित्र मुनी त्यांचं गुणगान करून प्रसन्न झाले होते. त्यावेळेस दशरथ महाराजाने विचार न करता विचारलं, त्यांना काय विचारलं की हे ऋषीवर तुम्ही माझ्या घरात आले, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, माझं सर्व काही तुमच्याकडे आहे. म्हणून कधी कोणाला वचन देताना नाही का शास्त्र म्हणतंय सावधान होऊन वचन दिलं पाहिजे, नाहीतर त्या वचनाचा दुर्परिणाम होऊ शकतो. आणि दशरथ महाराजांनी एक नाही 2 तर 3 वेळा चुका केलेल्या आहेत. विश्वामित्र मुनीच्या वेळेस, कैकेयीच्या वेळेस, सगळीकडे. म्हणून विचार करून आपल्याकडे आपली कॅपॅसिटी काय आहे तेव्हा दुसऱ्याला आश्वासन दिलं पाहिजे, वचन दिलं पाहिजे, नाहीतर आपणच गोत्यात येऊन जातो. त्यावेळेस त्यांचे ते शब्द ऐकून नाही का अतिशय प्रसन्न झाले आणि विश्वामित्र म्हणून म्हटले, हे राजन, तू तुझ्या जीवनाच्या उद्धारासंदर्भात तू आध्यात्मिक क्रिया मध्ये संलग्न आहे का नाही, तुझं राज्य चांगलं चालू का नाही, तुझी प्रजा आनंदी आहे का नाही, तुझं मंत्रिमंडळ व्यवस्थित कारभार करते का नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जो निर्धन व्यक्ती असतो त्याला धन भेटल्यानंतर आनंद भेटतो, त्याच प्रकारे राजन तुला 60 सहस्त्र वर्षानंतर 4 पुत्र प्राप्त झालेले आहेत. आणि पहिल्यांदा तू दुःखी होतास हे मी ऐकलंय, पण आता तुला 4 पुत्र झाल्यानंतर तुझ्या जीवनात आनंदही आनंद असेल. दशरथ महाराजाने मान हलवली आणि त्याचे शब्द पाहून दशरथ महाराजाने अतिशय संतोष व्यक्त केला. आचार्य इथं सांगतात, कधी तुमच्याकडे पाहुणा आला की त्याचं पहिलं गुणगान केलं पाहिजे, लगेच प्रश्नाचा भडीमार नाही केला पाहिजे. माझ्या एक नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर खूप वर्षांनी गेलो मी, म्हणजे 12-13 वर्षानंतर गेलो होतो. आल्यानंतर एकदम जवळचं नातं होतं आणि विचारलं, कधी जाणार आहेस तू. म्हणजे नेसं हातात, मराठवाड्यामध्ये एक पद्धत आहे पाण्याचा तांबे देण्याचं, पाय धुण्यासाठी, जावं पाय धुण्यासाठी. पाय धुवून येत असतानाच विचारलं प्रश्न, कधी जाणार आहेस तू. तर मी त्यांच्याकडे पाहायला लागलो, मला प्रश्न पडला, मी चुकीच्या टायमाला तर आलो नाही याच्यासाठी की आम्हाला बाहेर जायचं, थांबायचं का नाही पाहिजे. पण त्याच्या प्रश्नाने विचारलं नाही, मी आता लगेच चालू, कारण मला थांबायची इच्छा नाही झाली. म्हणून कोणताही व्यक्ती आला ना, आपल्या चेहऱ्यावर, भागवतामध्ये असं म्हटलेलं आहे, एखादा पाहुणा आला आणि तुम्ही त्यांच्याकडे पाहून जर तोंड वाकडं केलं तर नरकामध्ये गोधडे जसे शिवतात तसं त्याला वरती गोधड्यामध्ये शिवलं जाते. जरी तुमचा शत्रू जरी आला तरी त्याच्या तुमच्या चेहऱ्यावर आनंदच पाहिजे, प्लास्टिक स्माइल केली पाहिजे. पण आपलं दुर्भाग्य कसं, ज्याच्याशी आपलं जमतंय ना त्याला वेलकम, आणि ज्याशी आपलं जमत नाही त्याचा चेहरा पाहूनच आपला चेहरा उठून जातो. म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे की ते स्वागत सत्कार केल्यानंतर त्यावेळेस विश्वामित्र मुनी दशरथ राजाला म्हणतात, राजन, तुम्ही आश्वासन दिलं, तुमच्या शब्दाने मी आनंदित झालो आणि मला आता सिद्ध आश्रम मध्ये एक मोठा यज्ञ मी आयोजित केलेला आहे आणि ते यज्ञामध्ये हा यज्ञ खूप दिवस चालणार आहे. त्यावेळेस मला नाही का तुमच्या 2 जे पुत्र आहेत, विशेष करून राम, मला तो पाहिजे.
ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या वेळेस नाही का एखादी वीज कोसळून नाही का जमीन जशी दुभागली जाते, तर त्याच वेळेस दशरथ महाराजाने हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांच्या हृदयाचं काळीज नाही का चिरकून फाडलं गेलं. दशरथ महाराजांचं स्नेह, प्रेम, आसक्ती भगवान रामचंद्राच्या प्रती खूप होती. त्यामुळे दशरथ महाराज म्हटले की हे ऋषीवर, माझे अतिशय छोटे छोटे 2 बालक आहेत, त्यांना अस्त्रशस्त्राचं ज्ञान नाही, त्याने कधी युद्ध केलं नाहीये, आणि अशा मोठ्या असुरांना युद्ध करण्यासाठी तुम्ही घेऊन जातात. त्यावेळेस विश्वामित्र मुनी म्हणले की राजन, तू वचन दिलेले आहेस, रघुकुलाची रीत काय, प्राण जाय पण वचन न जाय. आणि ते वचन रघुकुळामध्ये कितीतरी लोकांनी वचन दिलं आणि ते पालन केलेले, आणि तू आता वचन दिल्यानंतर विमुख होतोयस. आणि असं केल्यानंतर त्यावेळेस विश्वामित्र मुनींचा राग नाही का अतिशय क्रोधी झाल्यानंतर त्यांच्या क्रोधामुळे त्यांचं शरीर थरथर कापू लागलं, आणि त्या क्रोधामुळे जे देवी देवता होते ते पण घाबरून गेले होते. आणि अशा वेळेस काय करायचं, त्यावेळेस म्हणतात की आसक्ती हे आपल्या दुःखाचं कारण म्हणतात, विश्वामित्र मुनी म्हणतात. म्हणून जेवढी आसक्ती असेल तेवढं आपल्या जीवनात दुःख भेटेल. बघा, एक साधं उदाहरण देतो तुमच्याकडे. आपल्या दावणीला बैल असतं तोपर्यंत आपण त्याला चारा खाऊ घालतो, पण आपल्याच दावणीचा बैल जर दुसऱ्या दिवशी आपण विकून टाकला ना, त्याच्यावरती ममत्व नसतं. उद्या जर तो चारा खायला जर आला पुन्हा आपल्या दावणीला, तर आपण त्याला मारू. आदल्या दिवशी आसक्ती असल्यामुळे आपण काळजी करतो, पण तोच उद्या विकल्यानंतर आपण अनासक्त होतो. दुसरं उदाहरण घ्या, आपलं गाडीचं 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घ्या. आपल्यापर्यंत जर रस्त्याने जाताना ऍक्सिडेंट झालं तर आपण त्याला समोरच्याला भांडू, त्याचं नाही का आपण त्याच्याकडून त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेऊ. पण तीच गाडी उद्या विकल्यानंतर कोणी ठोकली, ज्यानं ओनर, आपल्याला काहीच फरक पडत नाही. का? पहिल्या वेळेस आसक्ती असते म्हणून आपण काय करतो, कलह करतो, चिंता करतो, दुःख करतो. पण जेव्हा अनासक्ती होते तेव्हा आपल्याला काहीच गम नसते. आचार्य म्हणतात आसक्ती असावी, पण ती कोणापुरती असावी. संसारातली आसक्ती हे दुःखाला कारण आहे, पण भगवंताची आसक्ती ही आपल्याला आनंद प्रदान करणारी आहे. आसक्ती राहणारच आहे, आसक्ती अशी सहजासहजी सुटत नाही. अहो, साधू संतांना आसक्ती असतात, त्यांना वाटतं की मोठमोठे पद भेटावं, भले मोठ्या गाडीत फिरतील ते, पण ते मोठमोठ्या पदामध्येच खुश राहतात. त्यांचं नाव कमी जास्त झालीत ना, तळपागाच्या मस्तकाला होती, त्यांना असं वाटते मान सन्मान प्रत्यष्ट कर. तुम्ही तर संसारात लोक आहेत, ऋषीमुनी ज्याने मोठमोठे त्याग केलेत, पण ते पण पदाला मान सन्मानाला आसक्त असतात. एवढं सोपं नाहीये. म्हणून इथे जेव्हा ह्या चर्चा चालत असताना वशिष्ठ मुनी त्यावेळेस त्यांनी दशरथ महाराज सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वचन दिलं ना, तुम्ही रामाला पाठवून द्या. कारण की नंद सुंद आणि 2 जे दक्षाच्या 2 कन्या आहेत, त्यांच्याकडून यांना शक्ती प्राप्त झालेली आहे, आणि ती प्राप्त झाल्यामुळं अतिबला ही शक्ती सुद्धा रामचंद्राला भेटू शकेल. आणि भगवान रामचंद्र कोणी साधारण व्यक्ती नाही. आणि मग विश्वामित्र मुनींचं नाही का ते गुणगान करतात, कारण वशिष्ठ मुनी आणि विश्वामित्र मुनी नाही का यांच्या दोघांचा 36 आकडा आहे. कधी आपण एकाच्या शत्रूचं गुणगान कधी करू शकत नाही, पण वशिष्ठ मुनी जेव्हा गुणगान करतात विश्वामित्र मुनींचं, त्यावेळेस दशरथ महाराजला कुठेतरी वाटलं, आणि गुरुच्या सांगण्यावरून, गुरुच्या आदेशावरून नाही का त्याने आपल्या 2 सुंदर बालक जे भगवान राम आणि लक्ष्मण होते त्यांना बोलवल्यानंतर आलिंगन दिलं. राम लक्ष्मणाला आलिंगन दिलं आणि त्यांच्या मस्तकाचं एक चुंबन घेतात, सुगंध घेतात, आणि एकदम कठोर हृदयाने नाही का ते म्हणतात की हे राम, हे लक्ष्मण, तुम्ही गुरुवर्य विश्वामित्र मुनी सोबत जा, त्यांची सुश्रूष सेवा करा, त्यांच्या आदेशाचं पालन करा, हे माझा तुम्हाला आदेश आहे. आणि त्यावेळेस भगवान राम लक्ष्मण दशरथ महाराजांच्या चरणाचा स्पर्श करतात. गुरु वशिष्ठ सगळ्या तिथं साधू संतांना नमन करून माता कौशल्या, सुमित्रा, कैकेयी या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन नाही का भगवान रामचंद्र लक्ष्मण नाही का विश्वामित्र मुनी सोबत निघाले.
आणि निघाल्यानंतर पुढे विश्वामित्र मुनी, मागे राम आणि त्याच्या मागे लक्ष्मण, असा प्रवास चालू झाला. प्रवास करीत 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 नाही का रस्त्यामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी थांबल्यानंतर विश्वामित्र मुनीनं त्यांना 2 शक्ती दिल्या, बला आणि अतिबला ह्या शक्ती प्रदान केल्या. आणि केल्यानंतर त्याच्यामध्ये शरवी आणि गंगाच्या संगमावर पोहोचले दोघं. तिथे त्यांनी विश्राम केला आणि विश्राम केल्यानंतर त्यावेळेस रात्रीच्या वेळेस विश्वामित्र मुनीला झोप येत नसे. का? कारण भगवान रामचंद्र हे सत्वगुणाचं प्रतीक आहे. राम आणि लक्ष्मण, जिथं सत्वगुण असतं तिथं माणसाला कधी झोप येत नाही. जिथं रजगुण आणि तमोगुण असतं तिथं सहज झोप लागत असते. तुम्ही म्हणता प्रश्न की महाराज, कथेमध्ये लोकांना झोपा कस काय येतात, इथं सत्वगुण नाही का? कथा ही सत्वगुणात आहे, मनुष्य रजगुण तमोगुणात असल्यामुळे त्याला झोप येते. आणि मग काय करायचं असं विचलित अवस्था झाल्यानंतर आचार्य वर्णन करतात की विश्वामित्र मुनी नाही का राम आणि लक्ष्मणाच्या आतमध्ये झोपतात. आणि झोपल्यानंतर सुद्धा येत ना का, कारण भगवंताचा संग भेटावा असं करता का रात्रभर ते जागृत अवस्था राहिल्यानंतर सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर नाही का विश्वामित्र मुनी उठतात. आणि उठल्यानंतर भगवंताचं सौंदर्य पाहून एवढे मोहित जातात. आणि तिथे एक सुंदर श्लोक म्हणतात, कौसल्या सुप्रजा रामा प्रवर्ता संध्या प्रवृत्ते उत्तिष्ठ उत्तिष्ठ नरशार्दूला कर्तव्यम दैवक्यम. ह्या सुंदर श्लोक काय, उत्तिष्ठ कौशल्या सुप्रजा रामा. कौशल्याचं काय भाग्य आहे की रोज ती भगवान रामचंद्राचं सौंदर्याचं दर्शन घेते. उत्तिष्ठ उत्तिष्ठ नर शार्दूला, नरामध्ये शार्दूल सिंह अशा रामचंद्र तुम्ही उठा. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या जीवनाची सुरुवात कशापासून झाली पाहिजे, आपण भगवंताच्या सौंदर्याचं दर्शन घेतलं पाहिजे. आपण उठल्यानंतर काय बघतो, मोबाईल पाहतो. उठी उठी गोपाळा, जे काकडा आरती पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. तुम्हाला विश्वास येणार नाही, काही वर्षापूर्वी आमचे एक ब्रह्मचारी वृंदावन मध्ये गेले होते. आणि गेल्यानंतर तिथे वृंदावन मध्ये एका ब्रजवाशांच्या घरी ते थांबले होते. थांबल्यानंतर 2 मुली होत्या त्यांच्याकडे, एक 7वीला आणि एक 5वीला. त्या मुली उठायच्या, एका रूम मधून ब्लँकेट घ्यायच्या आणि एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. त्या ब्रह्मचार्याला प्रश्न पडला की या मुली सकाळी सकाळी ब्लँकेट घेऊन या रूम मधून त्या रूम मध्ये कशाला जातात. बाळ कोणाचं, जरा शांत बसव. 3 दिवस झाल्यानंतर त्या ब्रह्मचार्याने विचारलं, लाली इधरा. मुलीला तिकडे लाला लाली म्हणतात, तिकडे. म्हणजे क्या करते हो, आपण काय करतात तुम्ही? म्हणे प्रभु जी हमारे मैया ने कहा जब भी आप सुबह उठते हो ना, उठने के बाद पहले ठाकुर जी का दर्शन करना और बाद में दूसरों का दर्शन करना. आज भी त्या मुली काय करतात, मोठमोठ्या एज्युकेशन पदाला गेलेल्या आहेत, पण त्यांचे नित्य नियम काय माहितीये का, रोज सकाळी उठल्यानंतर पहिले ते राधाकृष्णाचं दर्शन घेतात, नंतर दुसऱ्याचं दर्शन घेतात. म्हणून डोळ्याची परिपूर्णता कशामध्ये आहे, डोळ्याची परिपूर्णता आहे भगवंताच्या रूप पाहण्यामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी सुख हो झाले हो साधने. तो पा विठ्ठल बरवा, तो पा माधव बरवा. आपल्याला अभंग पाठ आहे, पाटर पोपटासारखं पाठांतर आहे महाराष्ट्रामध्ये, पण त्याचा अनुभव नाही घेत. लोक म्हणतात स्वर्ग सुखाचे आगर बा प्रथमा देवीवर. माझ्या घरात माझे वडील रोज अभंग, पण त्यांचं स्वर्ग सुख पुढे अभंग संपला की स्वर्ग सुख इथं चालू होते.
माहिती आहे स्वर्गसुत कुठं गेलं? पोपटासारखे पाठ नका करू, त्याला अनुभव करा. तुकाराम महाराज म्हणतात, रूप पाहत लोचनी सुख झाले व साजनी. आपण किती वेळा पाठ केला आणि किती वेळा 1 घंटा पांडुरंगाचं दर्शन घेतलंय सांगा बरं. आपल्याला ते सुख भेटत नाही. नुसते पोपटासारखे पाठ करतात आपण. माझे शब्द कडक असतील पण खरे येत. मायबापांनो, माऊली म्हणतात एकतरी अनुभव करा, त्याला नाही का जगा. पाठांतर काय होत नाही. जसं पोपटाला विचारा, नमस्कार नमस्कार म्हणेन, रामकृष्ण हरी म्हणेन, रामकृष्ण हरी, हरे कृष्ण महामंत्र म्हणून देतो, हरे कृष्ण म्हणेन. पण त्याच पोपटाला जेव्हा मांजर पकडते ना, ते पोपट कसं करतात? असं करतात. काय करताय? जेव्हा मांजर पकडल्यानंतर त्याच्या मुखातून भगवंताचं नाव येत नाही, त्याचा ओरिजिनल स्वभाव बाहेर पडतो. तसंच भक्ती म्हणजे काय? पाठांतराबरोबर व्यावहारिक जीवनामध्ये जगलं पाहिजे, त्याचा अनुभव घेतला पाहिजे, आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये आलं पाहिजे. रूप पाहता लोचनी. किती वेळा पांडुरंगाचं आपण दर्शन घेतो. मी कधी कधी पंढरपूरला जातो, लोक एवढ्या स्पीड मध्ये बाहेर पडतात, पण तेच मोबाईल पाहिजे 1-1 घंटा डोळे फाडू फाडू बघतात. इथं सुंदर पांडुरंगाचं विग्रह, आपण थांबतो का की पांडुरंग किती सुंदर दिसत असेल? जेव्हा तुम्ही भगवंताला पाहतात तर भगवंत तुम्हाला पाहतात. तुम्ही संसाराला पाहिलं तर संसार तुम्हाला पाहतो. तुमच्या जीवनात कोणाला पाहायचं तुम्ही ठरवा. भक्ती म्हणजे व्यवहारात जीवनात पालन करणारी. आणि हे अभंग तुकाराम महाराजांनी त्यांच्या अनुभव, त्यांना सुख भेटलं. आपल्याला किती वेळा सुख भेटलं? आपल्याला तो अनुभव भेटला का? त्यांना अनुभव भेटला म्हणून ते अभंगातून व्यक्त करतात. आपण नुसतं पाठांतर नाही, तो अनुभव घेतला पाहिजे. संतांनी अनुभवातून सांगितलेले. आणि मग ते दर्शन जेव्हा विश्वामित्र मुनी पाहतात, भगवान रामचंद्राचं एवढं सुंदर नाजूकसं कोमल दर्शन भगवान रामचंद्राचं. त्यांचे घुंगरळे केस, मुकुट असलेलं, पितांबर धारण केलेलं आहे, खांद्यावर धनुष्यबाण. आणि ते एकटक विश्वामित्र मुनी केवळ भगवंताचं दर्शन आणि लक्ष्मण एकटक पाहत होते. उत्तिष्ठ नर शार्दूला, उठा. आणि अशा भावनेमध्ये भगवंत उठलेले हळूच उठतात. आणि भगवंत उठल्यानंतर विश्वामित्र मुनी पुन्हा एकटक होऊन, जसे यशोदाबाई कृष्णाला पाहायचे तसे विश्वामित्र मुनी भगवान रामचंद्राला पाहू लागले. पाहत असताना त्यावेळेस विश्वामित्र मुनीला वाटत, कौशल्याचं काय भाग्य आहे की कौशल्या रोज भगवान रामचंद्राचं दर्शन घेते. आणि हे दर्शन घेत असताना त्यावेळेस त्या संगमवर दोघं स्नान करतात, संध्या करतात आणि पुन्हा प्रवासाला चालू करतात. आणि प्रवास चालू झाल्यानंतर करत करत एका पर्वतामध्ये गेल्यानंतर भगवान रामचंद्र एका जिज्ञासू विद्यार्थ्यासारखा प्रश्न विचारतात की गुरुदेव, हे जे ठिकाण आहे, या ठिकाणाचं काय महात्म्य, हे काय दिसतंय, असं जळलेली अवस्था काय? तर त्यावेळेस विश्वामित्र मुनी म्हणतात की हे राम, इथे कामदेवाने जे महादेव त्यांची परीक्षा पाहिली, त्यावेळेस महादेवाने काय केलं, आपल्या त्रिनेत्राने कामदेवाला इथं भस्मसात केले. म्हणून या ठिकाण नाही का त्या नावानं पडलेले. आणि इथं जळलेली अवस्था ती आहे. आणि मग पुढे प्रश्न गेल्यानंतर असे प्रश्न करीत असताना आणखीन एक प्रश्न विचारला, गुरुदेव, या सरयू नदीचं उगम स्थान काय आणि कुठून येते आणि कुठे जाते? त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात की मानस सरोवर आहे, जे ब्रह्माजीच्या मनातून नाही का ते मानस सरोवर प्रगट झालेले. आणि त्या मानस सरोवरातून नाही का ही शरयू नदी प्रगट झालेली. आणि ती वाहत वाहत अयोध्यामधून नाही का गंगा नदीला स्नान केले जाते. इतक्या थोडक्यात नाही का ती कथा सांगून देतात. आणि पुढे झाल्यानंतर भगवान रामचंद्र आणखीन एक प्रश्न पुढे विचारतात की वन तर अद्भुत आहे, सुंदर आहे, पण इथे त्या वनाचं सुंदर असताना नाही का भयानक स्थिती पण आहे, भयंकर पण वाटतंय, याचं कारण काय गुरुदेव? त्यावेळेस विश्वामित्र मुनी सांगतात की इथे इंद्राने उत्तरासुराचा वध केला. आणि उत्तरासुराचा वध केल्यानंतर इंद्राने ते पाप
ब्रह्महत्येचा पाप नाही का मुक्त होण्यासाठी ह्या गंगेच्या तटावर नाही का भाग घेतला आणि या वनामध्ये राहिल्यानंतर इंद्राने 4 ठिकाणी पापाला विभागल्या गेलं. भागवतामध्ये पण वर्णन आहे आणि इथे पण ते वर्णन येते. एक म्हणजे जे पाणी असतं त्याच्यावर फेस असतो ना, त्याच्यावर नाही का ते पाप म्हटलं जाते. दुसरं झाडावरचा डिंक. तिसरं जी लाल जमीन असते त्याच्यामध्ये जो खड्डा पडतो ते तिसरं पाप त्याला देऊन टाकलं. आणि चौथं पाप जे स्त्रीनं रजस्वाला असतंय 4 दिवसाचं, ते पाप नाही का स्त्रियांना देऊन टाकलं. हे 4 ठिकाणी पाप देऊन टाकल्यानंतर त्या पापाची मुक्ती ह्या ठिकाणी झाली. आणि त्या पापातून मुक्त झाल्यानंतर ह्या वनामध्ये मलाद आणि कृष हे देवता प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला, म्हणून हे वन त्याच्या नावानं प्रसिद्ध आहे. आणि हे अतिशय सुंदर मोठमोठे अध्याय. आपल्याकडे वेळ कमी म्हणून थोडक्यात आपण त्याचं विश्लेषण करून पुढे जावत होतं. आणि गेल्यानंतर जसं जसं नाही का पुढे जात असताना विश्वामित्र मुनी भगवंताला नाही का ताटकाचं सांगतात. हे ताटका कोणी साधारण नाही, असुरनी आहे. आणि ती आता सिद्ध आश्रमामध्ये आपण प्रवेश करतोय आणि आता मी दीक्षा घेतोय. दीक्षा घेतल्यानंतर मला कोणत्याही क्रियामध्ये संलग्न होता येणार नाही, म्हणून तुझं काम आहे राम आणि लक्ष्मण, तुम्ही याचं रक्षण करावं. प्रवासात शिंगरू, बगीच्यामध्ये कोकरू आणि सत्संगात लेकरू नसावे. एखाद्याने अशी जिम्मेदारी घ्या की लहान पोर आहेत ना, खूप डिस्टर्ब करतायत. थोडस राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता की जय. आचार्य म्हणतात कोणाच्या मुखातून भगवंताचं नाव येत नाही. ज्याच्या खांद्यावर लय पाप आहेत ना, ज्याच्या खांद्यावर असं ना त्याच्या तोंडातून नावच निघत नाही. निंदा करायला सांगा त्याचं नाव निघतं, लगेच बडबड करत राहतं, पण नाव घ्यायला सांगितलं येत नाही. आणि जे चार लोक जेव्हा उचलतात ना, 4 लोक नाव घेतात, काय म्हणतात राम नाम सत्य, एक घेत नाही. कोणता? जो तिरडीवर झोपलेला आहे. आधी याच्यातल्या पैकी कोण आहे? भगवंताचं नाव असं घेतलं पाहिजे की जी बेंबीचे देठ आहे ना त्याच्यापासून भगवंताचं नाव निघालं पाहिजे. कथेमध्ये भगवंताचं नाव हे महत्वाचं. कलियुगामध्ये भगवंताच्या नावाशी दुसरं कोणताही पर्याय नाही. नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. भगवंताच्या नावामध्ये ताकद दिलेली आहे कलियुगामध्ये. तुकाराम महाराज नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मानंतरीचे. साधन सोपं आहे, बसल्या बसल्या नाव घ्या, काही गरज नाही. पैसे द्यावा लागतं का महाराज लोकायला? भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. नुसतं तेवढं जरी नाव घेतलं तरी भगवंत रेकॉर्ड करतात, कारण त्याला माझा राम धन. आणि अशा प्रकारे असो तो विषय वेगळा आहे. आणि मग ताटकाची पार्श्वभूमी सांगतात की ताटू आसुरी, त्यामुळे तुम्ही याचा स्त्री असल्यामुळं याचा नाही वध करण्यासाठी कोणत्याही विचार करून हिचा वध करा. त्यावेळेस भगवंत आपला धनुष्यबाण घेतात आणि टंकार जशी ओढतात आणि तो असा मोठा आवाज निर्माण झाल्यानंतर आणि त्यावेळेस गुफेमध्ये ताटका होते आणि त्याच्या आवाजाच्या ठिकाणी येते. आल्यानंतर ती अतिशय आवेढवी असते, अतिशय भयंकर असते, क्रूर असते. जेव्हा ती येते मोठमोठे वादळ आणि झाडं, पशु पक्षी प्राणी नाही का पळून जात असतात. आणि येताना ते चक्री वादळ घेऊन नाही का येते. आल्यानंतर भगवान रामचंद्र आणि लक्ष्मण नाही का ताटकाला बघतात. आणि जसं ताटकाला पाहिल्यानंतर भगवंत पहिल्यांदा लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मण ही स्त्री आहे आणि स्त्री असल्यामुळे स्त्री अवध्य आहे, हिचा वध करण्यासारखा नाही. म्हणून हिला दंड द्यायचा असेल तर एकच करूया, हिचे हातपाय आपण नाही का तोडून टाकूया. आणि मग भगवंत काय करतात, पहिल्यांदा लक्ष्मणाला म्हणतात हिचं ऑपरेशन कर. काय ऑपरेशन कर? हिचे नाक, कान आणि हात कापून टाक. लक्ष्मण नाही का नाक कान कापून टाकतात. म्हणजे लक्ष्मणानं रामायणामध्ये 2 ठिकाणी सर्जरी केलेली, एक शूर्पणखाच्या वेळेस आणि ताटकाच्या वेळेस. ऑपरेशन सक्सेस, पेशंट डेड.
ऑपरेशन तर झालं पण पेशंट मिळून गेला. आणि मग त्यावेळेस ती ताटका हातपाय करत असताना महर्षी वशिष्ठ म्हणतात की अरे ती स्त्री जरी असली ते पापी आहे, तिचा वध केला पाहिजे. पण भगवान रामचंद्र तिथं 5 कारण देत आहेत. पहिलं कारण म्हणतात की मी गोब्राह्मण स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी आणले आणि मला प्रत्येक अवतारामध्ये मला स्त्रीचा पहिलं वध करावं लागते, मी कसं काय करू. आणि म्हणून तिथे विश्वामित्र म्हणते गोब्राह्मणासाठी तिचा वध कर. दुसरं कारण देतात विश्वामित्र मुनी भगवान रामचंद्रांना. ते म्हणतात चातुर्वर्ण हितार्थ, जे 4 वर्णाचे लोक आहेत जे जीवन जगत असतात त्यांना अतिशय भयंकर आहे, क्रूर आहे, त्या लोकांचं रक्षण करण्यासाठी तू वध कर. तरी भगवंत अजिबात प्रभावित झाला नाही विश्वामित्र मुनीच्या दुसऱ्या गुणाकडे. तिसरं म्हणतात अधर्मम, अधर्मशाली, धर्माचं रक्षण करण्यासाठी अधर्माचा नाश केलाच पाहिजे, हे तिसरं कारण देतात. तरी भगवंत अजिबात हे करत नाही. आणि मग विश्वामित्र मुनी शेवटचे 2 शब्द उच्चारतात तेव्हा भगवंत विचार न करता ताटकाचा वध करतात. पहिलं म्हणजे पितुर्वच आणि गुरुवच, गुरुवादिना ब्रह्मवादिना, तुझ्या वडिलांची जी आज्ञा आहे. काय सांगितलं तुझ्या वडिलांनी आनंद दशरथ महाराजाने की गुरु जे विश्वामित्र मुनी जे सांगतील त्याच्या आज्ञेचं पालन कर. तुझ्या वडिलाची आज्ञा, तुझ्या पिताश्रीची आज्ञा आणि माझी ब्रह्मवादिना गुरुवादिना ही आज्ञा असल्यामुळे तू वध न कर. असे 6 कारण जेव्हा भगवान रामचंद्रांना ऐकलं त्यावेळेस भगवान महर्षी वाल्मिकी वर्णन करताना गोविंदराज आपल्या टीकेमध्ये वर्णन करतात. ते म्हणतात की भगवंताने पहिल्या 3 गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण आपल्या पित्याचं आणि आपल्या गुरुची आज्ञा पालन करून भगवंत आता ताटकाचा वध करतील. आणि ताटका आचार्य म्हणतात की भगवंताला कोण पाहू शकत नाही, भगवंताला कोण समजू शकत नाही. ज्याच्या हृदयामध्ये रजोगुण आणि तमोगुण आहे, अज्ञान आहे, तो भगवंताला जाणू शकत नाही. आणि ताटका रजोगुण तमोगुण अज्ञानाचं प्रतीक होतं की भगवंत स्वतः समोर असून सुद्धा रजोगुण तमोगुण अज्ञानामुळे भगवंताला ती जाणू शकली नाही. अशा वेळेस ती आक्रमण करते आणि आक्रमण केल्यानंतर मोठमोठे प्रबळ डोंगर, त्याच्यानंतर झाडं झुडपं भगवंतावर फेकत असते आणि भगवंत आपल्या बाणाने एक एक करून सगळ्यांचा उद्ध्वस्त नाश करून टाकतात. एवढा नाश केल्यानंतर बराच वेळा त्याच्यात मोठमोठे चक्रीवादळ व्हायचे, मोठमोठ्या दगडांचा वर्षाव व्हायचा, अचानक ते अदृश्य व्हायचे, अचानक पाऊस पडायचा, कधी हाडा मासांचा नाही का वर्षाव व्हायचा. आणि भगवंत मोहित होऊन नाही का लीला करत होते. भगवंतातून सगळं काही आलेले. कारण गीतेमध्ये भगवंत म्हणतात अहम सर्वस्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम, सगळं काही माझ्यापासून निर्माण झालंय. पण भगवंत एक मनुष्य स्तरावर लीला कशी करतात हे आपल्याला शिकवून देत आहेत. आणि अशा प्रकारे बराच वेळा युद्ध झाल्यानंतर भगवंत त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या गुरुचं आणि आपल्या वडिलांचं वचन धरून नाही का ताटकाचा वध करतात. श्यावर रामचंद्र भगवान की जय. आणि जसा ताटकाचा वध झाल्यानंतर याचं अतिशय वसृत वर्णन आहे. आणि झाल्यानंतर त्यावेळेस पुढे विश्वामित्र मुनी अतिशय प्रसन्न होतात. आणि झाल्यानंतर इंद्र त्यावेळेस विश्वामित्र मुनीकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही हे राम लक्ष्मणाला तुमच्याकडे जेवढं काही तुम्हाला विद्या प्राप्त झालेली ती तुम्ही त्यांना प्रदान करा. आणि मग इंद्राच्या सांगण्यावरून विश्वामित्र मुनी आधी त्यांनी सेवा केली. ह्या 2 गोष्टी इंद्राच्या आदेशामुळे आणि दुसरं याने ताटकाचा वध केल्यामुळे या 2 गोष्टीच्या मोबदल्यामध्ये भगवंताला अस्त्रशस्त्र प्रदान करतात आणि आपली विद्या प्रदान करतात. कोणते देतात? इंद्राचं वज्र अस्त्र दिलं, शिवजींचं त्रिशूळ दिलं, ब्रह्माजीचं ब्रह्मशीर दिलं, मोदकी आणि शिखरी दिली, धर्मपरा, कालपाश, वरुणपाश, पिनाक आणि नारायण अस्त्र, वायू अस्त्र, हग्रीव अस्त्र, कौंत्र अस्त्र, कंकाल अस्त्र, मुसळ, किंकिणी असे असंख्य अस्त्र भगवंताला विश्वामित्र मुनी मंत्राच्या द्वारे प्रदान करीत होते. आणि जसं जसं भगवान रामचंद्र मंत्राचं उच्चारण करीत होते तसं तसं ते अस्त्र एका मनुष्य स्वरूपामध्ये नाही का त्यांच्या समोर प्रगट होऊन आपला परिचय देत होते.
दिल्यानंतर भगवंताने सगळ्यांचा आदर सत्कार सन्मान नाही का प्राप्त केला आणि आपल्या तिनूरमध्ये आपल्या भात्यामध्ये सगळ्यांना स्थान दिलं. आणि दिल्यानंतर पुढे भगवान रामचंद्र तिथे सिद्ध आश्रमाचा इतिहास विचारतात. आणि मग विश्वामित्र मुनी तिथे राजा बलीने यज्ञ केला होता त्या सिद्ध आश्रममध्ये. आणि इथे भगवान वामन देवाची जी लीला झाली होती ते सिद्ध आश्रमाचा इतिहास सांगतात. आणि केल्यानंतर विश्वामित्र मुनी भगवंताचं गुणगान करतात की भगवंता तुम्हीच वामन अवतार घेतला होता, तुम्ही बलीचं दमन केलं होतं, पण तुम्ही मनुष्य स्तरावर राहून हे सगळे प्रश्न मला विचारतात. पण ह्या प्रश्नामागे याचं एक कारण असं आहे की जे बद्ध जीव तुमच्या लीला जेवढं श्रवण करतील, कीर्तन करतील, स्मरण करतील, तेवढा त्या जीवांचा उद्धार होईल. आणि विश्वामित्र मुनी इथं आपल्याला शिक्षा काय भेटते की भगवंत या वारंवार लीला आपल्या कशासाठी प्रगट करतात. जेवढं आपण भगवंताबद्दल ऐकू तेवढं भगवंताच्या प्रती आपलं आकर्षण निर्माण होणार आहे. भगवंताला आकर्षित करण्यासाठी दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांच्याबद्दल ऐका. जसं एक कॉलेजची मुलं एकूण एकाला भेटतात, आमच्या मंदिरामध्ये आम्ही पाहत असतो 2-2 घंटे फोनवर बोलता. काय बोलता हा प्रश्न पडलेला असतो. ज्यांचं लग्न होते ना, नवीन लग्न होण्याच्या पहिले काय बोलते मला कळतच नाही, नेमकं काय कोणती जगाची चर्चा करतात माहित नाही. पण त्यांना ते दोघांचा एकूण एकाला ऐकायला किती आनंद वाटतो. आसक्ती असते इंद्रियांच्या प्रती, पण तेवढीच आसक्ती आपण भगवंताच्या प्रती ठेवलं तर भगवंत आपल्याला भेटतील. म्हणून कानाची परिपूर्णता भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी म्हणतात, जे कान भगवंताच्या कथा ऐकू शकत नाही ते सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. जे डोळे भगवंताचं रूप पाहत नाही ते मोराच्या पंखाप्रमाणे आहेत. जे तोंड भगवंताचं गुणगान करू शकत नाही ते बेडकाप्रमाणे आहे. जे हात मंदिराचं मार्जन करीत नाही ते केवळ लाकडाप्रमाणे आहेत. जे पाय तीर्थयात्रा करत नाही ते काय घोडाप्रमाणे आहेत. असं सुखदेव. जे हृदय भगवंतासाठी रडू येऊ शकत नाही, भगवंताच्या प्रती त्याच्या प्रती आकर्षण होऊ शकत नाही, ते हृदय वज्राप्रमाणे कठोर आहे. सुखदेव गोस्वामी आपल्याला सांगतात की इंद्रियाची परिपूर्णता आहे भगवंताची सेवा करणं. भक्ती म्हणजे गळ्यात माळा, अंगाला किती तुम्ही काय लावता हे महत्व नाही. भक्ती म्हणजे भगवंताला हृदयामध्ये स्थान देणं, भगवंताला आवडणं. आणि ह्या इंद्रिया आपण लावल्या पाहिजे. आणि त्यावेळेस महर्षी विश्वामित्र म्हणतात, तपोमय तपोराशी तपोमूर्ती तप आत्मकम तपस्या तुम पश्यामी पुरुष आत्मनम. हे भगवंता तुम्ही तपोमय मूर्ती आहे, तुम्हाला प्राप्त करायचे असं तपस्या खूप महत्वाची असते. तपस्याशिवाय ह्या जगामध्ये काहीच भेटू शकत नाही. मायबापानं आपल्याला पैसा कमवायचा असेल तरी तपस्या करावं लागते. दिवसभर उन्हात तानामध्ये किती कष्ट केल्यानंतर पैसा भेटतो, तपो आहे. पण आमचे एक वरिष्ठ शिक्षाष्टमपूर्व नेहमी सांगत असतात आपल्या प्रवचनामध्ये, ते म्हणतात तुमचं शरीर झिजतंय, झिजत राहणार आहे, पण तुम्ही कोणासाठी झिजवतात हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. संसारासाठी तुम्ही शरीर झिजवलं तर तुमच्या हाताला काहीच येणार नाही, पण तुम्ही पांडुरंगासाठी, विष्णूसाठी, रामासाठी, कृष्णासाठी ह्या शरीराला तपमान करतान तर पांडुरंग प्रसन्न होतील. तपस्या म्हणजे काय? एकादशी व्रत पालन करा. उद्या एकादशी आहे, हप्त्यातून 15 दिवसांनी एकादशी. तुकाराम महाराज सांगतात एकादशीचं म्हणजे भगवंताला प्राप्त करण्याचं व्रत आहे. एकादशी करा, भगवत नामाचा जप करा, मंदिरामध्ये जाऊन नित्य नेमान पांडुरंगाचं दर्शन घ्या. एकादशी आल्यानंतर जाऊ नका. सणवार नाही, दिवसातून 2 वेळा तरी आपण एक तरी दर्शन घेतलं पाहिजे पांडुरंगाला. आपण हजेरी लावली पाहिजे. जसं वृंदावनमध्ये सूरदासजी होते, रोज ते बाकी बिहारी मध्ये जायचे. त्यांचे डोळे नाही का त्यांना दिसत नसायचे. तिथले ते काही मुलं नाही का त्यांचे खिल्ले उडवत होते. म्हणे क्या बाबाजी रोज रोज ठाकुर जी के दर्शन में आते हो, ठाकुर जी दिखते है क्या आपको? तो सूरदास जी म्हटले मुझे तो दिखते नहीं, मन ठाकुर जी तो अंधे नहीं ना, उनका दास रोज हाजिरी लगाता है कि मेरा दास रोज आके मुझे देखता है. म्हणून आमचे गुरुवारी म्हणते भगवंताला पाहण्याचा प्रयत्न नका करू, भगवंत तुम्हाला दिसणार नाही. अशी भक्ती करा, अशी भक्ती करा की भगवंताने तुम्हाला पाहिलं पाहिजे.
अशी भक्ती केली पाहिजे, अशी तपस्या केली पाहिजे. सोनं जेव्हा अग्नीत टाकलं जातंय तेव्हा त्याला 24 कॅरेटचं बनतंय. तसं तपस्या केल्यानंतर आपलं जीवन 24 कॅरेट सारखं होतंय, जी इंद्रियाचं दमन होते. उपवास या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे पांडुरंगाचा. आपण उपवास म्हणजे काय? मरणाची 10 टाइम खिचडी खायचे, दिवसभर नका मोबाईल पाहायचा आणि मानायचे एकादशीत उपाशी नाही. शरीराच्या गरजा कमी करा आणि पांडुरंगाचे चिंतन जास्त करा, नाम जप करा, ग्रंथ वाचा, भजन करा, हरिजागरण करा. ही तपस्या सांगितलेली आपल्या जीवनामध्ये. आणि इथं भगवंत तपमय मूर्ती आहे. तप राशी, तपाचे राशी येते, तपोमूर्ती आणि तपात्मकम तपस्या त्वं पश्यामी. हे पुरुषोत्तमा, तुम्हाला तपस्येशी प्राप्त होत नाही. म्हणून कलियुगामध्ये सगळ्यात मोठी तपस्या कोणती असेल? ती भगवंत नामाचा जप करणे. सीताराम जय जय देवासी ऐका तो प्रकार. भगवंताला नाम आवडते. जसं तुम्ही वृंदावन मध्ये कधी गेला असाल तर वृंदावन मध्ये राधा राधा आलेले असते. किती लोक गेले वृंदावन मध्ये? हात वरती करा. जा. हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर 8 दिवस राहावं लागतं, पैसे भरावे लागते. मोठा दावा तेरावा घालून काही येणार नाही सोबत. जिवंतपणे गेलं पाहिजे. वृंदावन, मथुरा, अयोध्या, जगन्नाथपुरी फिरलं पाहिजे. सगळे शेत, माझ्या परिवाराच्या लोकांना म्हटलं आपल्या आजोबा शेती घेऊन नाही गेले ना, आपण काही जाणार नाही. तुमच्यापैकी कोणी घेऊन गेलं का याच्या पहिले? तुमच्या गावात माहित ना, घोडेगाव चौकीतले लोक घेऊन जात असेल तर माहित नाही. अरे येत काय? मी आज ट्रकवर वाचलं सकाळी जाताना, सोच कर सोचो साथ क्या लेके जाओगे. वाक्यले भारीलेले, पण तोच भाड्यासाठी मारामारी करत असतो. सोच कर सोचो क्या लेके जाएगा. खरंय, काय घेऊन जाणार आपण? पण फिरलं पाहिजे. काही नाही, लोक गेल्यानंतर 2 दिवस राहतात, 2 दिवस नाही 1 दिवस राहतात. आपण लय भरमाच्या भोपळ्यात राहतो. कशासाठी भांडण करतो, कोणासाठी करतो? अरे नुसतं 7 बाऱ्यावर नाव बदललं, बाकी सगळं जागेवर राहिलेले. मध्यंतरी मी एका ठिकाणी गेलो होतो. विषय तर होतो पण महत्वाचा मुद्दा आहे. 2 सुना जोर जोरात रडत होत्या ती सासू वारल्यानंतर. मला प्रश्न पडला, ह्या सुनाने कधी त्या जीव लावला नाही, म्हातारीला कधी चहा पाजला नाही, पण आज एवढ्या जोर जोर रडतात. मला कदाचित शेवटी प्रेम वाढलं असेल. नंतर जवळ पाहिलं तर म्हातारीच्या गळ्यामध्ये बोरमाळा होती. कोणती होती? बोरमाळा होती. आणि सासू म्हणे, हाय आत्याबाई तुम्ही गेल्या, रात्री खाल्लं अंड, सकाळी पडल्या थंड, असे वेगळे वेगळे काय काय स्लोगन म्हणत होते. मला हसाव का रडावं पडत. काय एक एक उच्चारण कुठून स्लोगन पाठ करतात देव जाणे त्यांना, कुठून आठवतंय. आणि गेल्यानंतर एक उठत नव्हते. पण का बरं उठत नव्हते? नंतर पाहिलं की एकीला वाटलं जर मी उठून गेले ती बोरमाळा ही काढून घेईल. दोघींना एकूण एकाची होती. म्हणलं शेवट बरं म्हातारीनं कधी बोरमाळा कोणाला देणार, पण मूर्तीनंतर हिची बोरमाळा काढून घेणार. सांगायचा मुद्दा असा आहे, ती चेष्टा वेगळा विषय. सिद्धांत असा आहे की आपल्या सोबत काही येणार नाही मायबापांनो. भगवंताची भक्ती येणार आहे, भगवंताच्या तीर्थयात्रा सोबत येणार आहे. दुसरं जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए की जय. अशा प्रकारे हे जीवन तपस्या आणि भक्तीसाठी हा सिद्धांत आपण पाहिला. त्यावेळेस विश्वामित्र मुनी, आता ही सगळी चर्चेनंतर ताटकाचे 2 पुत्र असतात, सुबव आणि मारीच. त्यावेळेस ते जेव्हा आपल्या ताटकांचा वध झाल्यानंतर ही बातमी कळते तर सुबावाने आणि मारीच आक्रमण करतात. तर भगवंत पहिल्या बाणाने काय करतात? ते म्हणतात की दैव प्रेरणा आणि याचं आयुष्य नियतीच्या नुसार याचा वध नाहीये. म्हणून आपल्या पहिल्या बाणाने काय करतात? भगवान रामचंद्र मारीचाला नाही का इथून नाही का समुद्राच्या बाजूला नाही का पार करून नाही का फेकतात, आणि दुसऱ्या बाणामध्ये सुबाहूचा वध करून टाकतात. ह्या 2 असुराचा वध केल्यानंतर भगवंत झाल्यानंतर विश्वामित्र मुनींचा नाही का यज्ञ संपन्न होतो.
आणि संपन्न झाल्यानंतर तिथे विश्वामित्र मुनी अतिशय आनंदित होतात. सगळीकडे प्रसाद वितरण होतो. आणि मग विश्वामित्र मुनी आता भगवान राम आणि लक्ष्मणाला घेऊन नाही का जनक महाराजांच्या नाही का जनकपुरीला नाही का आता निघतात. आणि तिथे एक मोठा यज्ञ होत चालला. त्या यज्ञामध्ये ते यज्ञाची माहिती आणि त्या धनुष्यबाणाची माहिती भगवान रामचंद्राला सांगतात. आणि मग भगवान विश्वामित्र मुनी पुढे, भगवान रामचंद्र मागे, लक्ष्मण असा प्रवास करीत असताना, जंगलातून जात असताना एका ठिकाणी शनभद्र नदीच्या तटावर विश्राम करतात. आणि तिथून गेल्यानंतर ब्रह्मपुत्र ही जे आहे त्याचे 4 पुत्राचं कथाचं वर्णन करतात. कुश, आणि तिथं कुशबाचे 100 पुत्र वायुदेवाच्या क्रोधामुळे कसे मारले गेले आणि कुब्जाचं वर्णन तिथे करतात. आणि तिथून गेल्यानंतर पुढे गांधिका आपल्या वंशावळीचं वर्णन विश्वामित्र मुनी सांगतात की माझा जन्म कसा झाला, मी कोण होतो, काय होतं त्याचं वर्णन करतात. आणि माझी बहीण कौशिकी नदीचं वर्णन भागवतामध्ये जेव्हा ऋषिशृंग शाप देतात तर कौशिकी नदीचं पाणी घेतल्याचं वर्णन येत आहे. तेच वर्णन इथे येत आहे. आपल्या बहिणीचं गुणगान करतात. आणि केल्यानंतर भगवान रामचंद्र गंगेच्या उगमाची कथा विचारतात की गंगा कशी प्रगट झाली. त्यावेळेस विश्वामित्र मुनी गंगेच्या प्रगटाचं कथा वर्णन करतात. आणि ते म्हणतात की त्याचं अतिशय विस्तृत वर्णन होत आहे की कपिल देवने नाही का सगर राजाच्या 60,000 पुत्रांचा वध केला आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी भगीरथाने नाही का जी तपस्या केली, त्या तपस्येमुळे नाही काही गंगा प्रगट झाली. जानव ऋषीने ती पिल्या गेल्यानंतर त्यांच्या वनातून जात असताना, आश्रममधून जात असताना पिल्यानंतर भगीरथाने त्यांना प्रार्थना केली आणि ती कानातून प्रगट झालं म्हणून तिचं नाव जान्हवी पडलं. गंगेच्या उत्पन्नाची खूप मोठी कमीत कमी 5 अध्यायामध्ये ह्या कथेचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर पुढे गंगा नदीच्या तटावर विश्राम करतात. आणि विश्राम केल्यानंतर ती लीला झाल्यानंतर पुढे सकाळी दुसऱ्या दिवशी पुन्हा उठतात. आणि त्यावेळेस विश्वामित्र मुनी एक सुंदर श्लोक म्हणतात, सुप्रप्र निशा रामा पूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ उष्टित भद्रम ते गम्मय विरचना. हे उठा राम आणि हे राम हे लक्ष्मण उठा, निशा संपलेली, सुप्रभातम. आणि आज मी तुम्ही तिरुपती बालाजीला जाता, हे 2 श्लोक प्रामुख्याने गायले जातात. म्हणून विष्णू मंदिरामध्ये जेव्हा भगवंताला उठवायचं असेल ते प्रामुख्याने हे मंत्र म्हटले पाहिजे असं आचार्य आपल्या ग्रंथांमध्ये वर्णन करतात. निश्चय भगवंताला रात्री मानसिक रूपया झोपवलं पाहिजे. भगवंताला झोप येते, त्यांना भूक लागतीये, आपण त्यांना झोपायचं, उठवलं पण पाहिजे. तुम्ही त्यांना दगड मानता ते तुमच्यासाठी दगडच राहणार आहेत, पण तुम्ही त्यांना व्यक्ती म्हणून व्यवहार करता ते तुमच्यासाठी भगवंत राहतात. म्हणून आचार्य सांगतात त्या 2 लोकांना नाही का नेहमी आनंद ठेवलं पाहिजे. एक म्हणजे तुमचे देवता आणि तुमचं दुसरं पित्र नाही का घातले पाहिजे, त्याचं पण वर्णन आहे. आणि देवता नाही तर देवता जर कोपित झाले तर मग आपल्या घरामध्ये सुख शांती राहत नाही. याचं पण डिटेल्स वर्णन इथे विश्वामित्र मुनी वर्णन करतात. आणि केल्यानंतर तिथे गंगेच्या नाही का 2 बहिणीचं, हिमादेवीचं उमादेवीचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर शिव पार्वतीच्या क्रीडेचं वर्णन केल्यानंतर तिथे गंगादेवीचं गुणगान करतात. आणि मग गंगा देवीचं वर्णन केल्यानंतर कार्तिकेच्या जन्माचं वर्णन करतात, देवतांना कशी गरज होती. आणि शिव पार्वतीच्या संगमतून कार्तिकेच्या जन्माचं वर्णन केला. आणि पुढे हे वर्णन केल्यानंतर आणखीन 2-4 लीला घेतल्यानंतर रस्त्यानं जात असताना विश्वामित्र मुनी पुढे एक वनामध्ये प्रवेश करतात. तिथे अतिशय सुंदर वनामध्ये एक आश्रम असतो. तो आश्रम अतिशय निष्पन्न असतो, सुंदर असतो, पण तिथे कोणीच राहत नाही. त्यावेळेस भगवान रामचंद्र त्या आश्रम बद्दल विचारणा करतात की हे गुरुवर्य, हे मुनिवर्य, ह्या आश्रमची मला कथा ऐकण्याची खूप उत्सुकता आहे, मला त्याचं वर्णन करा. त्यावेळेस विश्वामित्र मुनी आता अहिल्या देवीची कथा सुरुवात करतात. ते म्हणतात की गौतम ऋषी आणि माता अहिल्या या ठिकाणी निवास करीत होते. एक दिवस संध्याच्या वेळेस नाही का गौतम ऋषी नाही का स्नान करण्यासाठी गेले आणि त्याच प्रसंग अवस्था पाहून इंद्राने त्यांचं रूप घेतलं. आणि अहिल्याचं सौंदर्य एवढं होतं, त्याच्या सौंदर्याच्या प्रती, अहिल्याच्या सौंदर्याच्या प्रती इंद्र एवढा मोहित होता, एवढा आकर्षित होता आणि त्याला खूप दिवसाची इच्छा होती.
म्हणून इंद्र गौतम ऋषीच्या वेशामध्ये त्या आश्रमामध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर जेव्हा अहिल्या बघते की हा इंद्र आलाय पण माझ्या पतीच्या वेशामध्ये आलेला आहे, तिच्या मनामध्ये कुठेतरी इंद्राच्या प्रती पण आसक्ती होती, स्नेह होता की एवढा इंद्र माझ्या प्रती आकर्षित झालाय, ते पण मला सुख अनुभवायचं आहे. या भावनेनं त्या दोघांनी ते संग केला. तो इंद्रिय भोग घेतल्यानंतर त्यावेळेस अहिल्या त्याला म्हणते की मला माझ्या पतीच्या शापापासून तुम्ही रक्षण करा. इंद्र म्हणतात की काळजी करू नकोस, तुझं काही होणार नाही. पण जसं ते बाहेर निघताना पाहिलं, गौतम ऋषी बघतात की ह्या माझा वेश करून इंद्र माझ्या पत्नीचा संग केला. त्यावेळेस त्यांना एवढा राग येतात, एवढा क्रोधित होतात आणि शाप देतात आणि म्हणतात की तुझ्या सगळ्या शरीरावर स्त्रियांच्या यवन्या निर्माण होऊ. आणि त्यांच्या शरीरामध्ये सगळ्या यवनीच आल्यानंतर इंद्र नाही का भयभीत झाला आणि म्हटलं की ऋषीवर माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे, मला याच्या बदल्यामध्ये उपशाप द्या. तर ते म्हणतात प्रजन्य तुमचं इंद्रिय नाही का क्षय होऊन जातील. आणि त्या शापामुळे नाही का इंद्र गेला. आणि हे शाप दिल्यानंतर गौतम ऋषी आपल्या आश्रममध्ये येतात आणि अहिल्याला म्हणतात तुला माहित असून तुझं जाणून बुजून नाही का तू काय केलंय, इंद्रिय भोग घेतलाय आणि तुझं हृदय कठोर असल्यामुळं तू शिळा होऊन जा. आणि जेव्हा हा शाप दिला त्यावेळेस नाही का अहिल्याला आपली चूक कळाली आणि चूक कळल्यानंतर ते पश्चाताप करू लागले की माझा उद्धार कसा होईल. त्यावेळेस म्हणतात भगवान रामचंद्र जेव्हा येतील तेव्हा तुझा उद्धार होईल, याला पर्याय दुसरा कोणता नाहीये. म्हणून तुम्हाला माहित आहे का इस्कॉन मध्ये पहिले हरे कृष्ण का म्हटल्या जाते आणि बाकीच्या गणपतीच्या आरत्यानंतर हरे राम का म्हटल्या जाते, याचा उलगडा इथे करण्यात आलेला आहे. हरे कृष्ण संस्थेमध्ये, कारण मी लहानाचं मोठं वारकरी संप्रदायाचं झालेलं आहे. इस्कॉनच्या येण्याच्या पहिले मी 8-9 संस्था फिरलेलो आहे. पहिले ग्रंथाचा अभ्यास केला, भरपूर ग्रंथ वाचले. मी अध्यात्म भावनिक स्तरावर कधीच करत नाही. इथे बसण्याच्या पहिले 12 वर्ष अभ्यास केला, खूप ग्रंथ वाचले, तेव्हा विश्वासाने इथं बसलो. कारण मला जर ज्ञान नसेल, मी 4-5 पोपट्यासारख्या कथा पाठ केल्या, 4-5 गोष्टी अभंग श्लोक पाठ केले, तो लोकांना मी प्रभावित करू शकतो पण परिवर्तित नाही करू शकत. मी शब्द खूप महत्वाचा आहे. लोकांना प्रभावित करणं आणि परिवर्तित करण्यामध्ये फरक आहे. लोकांना वाक्चोत्तराने तुम्ही प्रभावित करू शकतात, पण परिवर्तन म्हणजे लोकांच्या हृदयामध्ये भगवंत शिरले पाहिजे. ते सिद्धांत आपण स्वतः आत्मसात केले पाहिजे. माझ्या पोटात जे असेल मी ते ओटामध्ये व्यक्त करेल, माझ्या पोटातच नसेल तर ओटात कधीच येऊ शकत नाही ते. म्हणून इथे या सांगण्याचा मुद्दा असा आहे की पहिले हरे राम हरे कृष्ण म्हटले जाते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 म्हटले जाते आणि हरे राम पण म्हटले जाते. असं कस काय? तुमच्याकडे सगळं उलटच आहे. त्याचं कारण असं आहे की 4 युग असतात. पहिल्या युगामध्ये सत्ययुग, सत्ययुगानंतर द्वापारयुग, द्वापारयुगानंतर त्रेता आणि त्रेतानंतर कलियुग. आलं लक्षात तुमच्या? तुम्ही जागेवर आहेत ना सगळे? ताट बसा बरं सगळे, दीर्घ श्वास घ्या. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल. तर 4 युग आहेत, सत्य, द्वापार, त्रेता आणि कलियुग. म्हणून आपण जी आरती म्हटल्यानंतर पहिले हरे राम म्हटल्यानंतर पहिले कोण आता रामचंद्र येतात. म्हणजे आता ह्या अवतारामध्ये कसं झालेलं आहे की भगवंताने काय केलं, अहिल्याचा उद्धार करण्यासाठी सत्यानंतर द्वापार येतो ना, आणि द्वापारानंतर त्रेता येतो, त्रेतानंतर कली येतो. भगवंताने अहिल्याच्या उद्धारासाठी काय केलं, द्वापारला पुढे ढकललं आणि त्रेताला पहिले घेतलं. म्हणून आपण आरती झाल्यानंतर पहिले हरे राम म्हटले जाते सिक्वेन्स नुसार. पण सायकल नुसार 4 युगाच्या सायकल नुसार पहिले द्वापार येतो आणि आपलं सत्यानंतर एकानंतर 2 द्वापार मध्ये कृष्ण येतात आणि त्रेतामध्ये राम येतात. पण केवळ अहिल्याच्या उद्धारासाठी भगवंताने काय केलं, द्वापार युगाला पुढे ढकलून नाही का त्रेताला घेतला आणि अहिल्याचा उद्धार केला. म्हणून पहिले हरे कृष्ण म्हटल्या जाते. आणि ती शिकवण आहे, खडी साखर कशी जरी खाल्ली ती गोडच लागते. खाणं महत्वाचं आहे. हरे राम म्हणा नाही तर हरे कृष्ण म्हणा, त्याच्यात फरक नाहीये. पण ते मंत्र ब्राह्मणाला म्हणण्याचा अधिकार होता. म्हणून कलिसंतन उपनिषदा म्हटलेलं आहे की सर्वसामान्यांना सगळ्यांना उद्धार करण्यासाठी हा महामंत्र दिलेला आहे. आणि मग इथे
अहिल्याला जेव्हा कठोर शाप दिल्यानंतर पश्चाताप करू लागली, आणि दोन गोष्टी होत्या अहिल्यामध्ये, एक म्हणजे पश्चातापाची भावना आणि दुसरं म्हणजे भगवंताचं स्मरण. ह्या दोन गोष्टीमुळे भगवंत प्रगट झाले. आणि आल्यानंतर ते विश्वामित्र मुनी म्हणतात की हे राम, तुम्ही काय करा, अहिल्याचा उद्धार करा. आणि जसं भगवंताने विश्वामित्राचा आदेश ऐकल्यानंतर आपल्या चरणाचा स्पर्श करतात. आचार्य इथं आता कॉन्ट्रोवर्सी सांगतात, कारण भगवंत कधी कोणा स्त्रीला स्पर्श करू शकत नाही. तर आचार्य श्री वैष्णव संप्रदायातले आचार्य म्हणतात की भगवंताने चरणाचा स्पर्श नाही केला, हाताचा स्पर्श केला, आपला वरद हस्त डोक्यावर ठेवला, श्री संप्रदायातले आचार्य म्हणतात. पण बाकीचे टीकाकार म्हणतात की पायाचा स्पर्श झालेला आहे. भगवंताचा पाय असू, चरण कमल असू का हात असू, कारण की भगवंत आशीर्वाद देऊन तिचा उद्धार करतात, असं श्री संप्रदाय आचार्य म्हणतात. आणि जसं भगवंताने स्पर्श केला, आशीर्वाद दिला, कृपा प्राप्त केली, तेवढंच ती शिळेतून नाही का अहिल्या प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर भगवंताला नाही का सुंदर गुणगान करू लागली. त्याच वेळेस गौतम ऋषी येतात आणि दोघांचा संगम होतो. आणि ते संगम झाल्यानंतर गौतम ऋषी आणि माता अहिल्या भगवंताचं अतिशय सुंदर गुणगान केले जाते. म्हणून कधी कधी आपण मंदिरात गेलोत ना, तर भगवंताचं पहिलं गुणगान केलं पाहिजे, प्रार्थना केल्या पाहिजे भगवंताला की भगवंता तुम्ही किती सुंदर आहात, तुमचे रूप, तुमचं गुण, तुमचं नाम, तुमच्या लीला, असं त्याच्या एक एक लीला आपण नाही का स्मरण केले पाहिजे. म्हणून कधी केव्हा जेव्हा मंदिरात गेलोत ना, तर मंदिराला भगवंताच्या चरण कमलापासून दर्शन घेतलं पाहिजे, वरचीवर नाही घेतलं पाहिजे. का बरं चरण कमलापासून दर्शन घेतलं पाहिजे? तर चरण कमलामध्ये दर्शन घेताना हे विचार केला पाहिजे की भगवंताच्या चरण कमलापासून गंगेचं प्रगट झालेलं आहे, भगवंताच्या चरण कमलातून तृणावताचा वध झालेला आहे, वामन देवामध्ये राजाचं दमन करण्याला. नुसते चरण कमलाचं आपण दर्शन घेताना आपल्या सगळ्या लीला आठवल्या पाहिजे. जेव्हा आपण मांड्या पाहू भगवंताच्या, तर भगवंताने आपल्या मांड्यातून नर नारायण ऋषी असताना अप्सरांना प्रगट केली, ही लीला आपल्याला आठवली पाहिजे. जेव्हा आपण नाभी कमलाकडे जाऊ भगवंताच्या, तर नाभी कमलातून ब्रह्मांडाची निर्मिती झालेली भगवंताची महानता आपल्याला कळू शकेल की 14 लोक भगवंताच्या नाभीतून प्रगट झाले. ते लीला आपल्याला स्मरण झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही वक्षस्थळावर जाता, तिथं भर्गो मुनीने आपला पाद स्पर्शाने केलं होतं, तर भगवंताने भर्गो मुनींच्या पायांची सेवा केली, म्हणून ते वक्षस्थळ तिथं धारण केलेलं आहे. त्याला श्री वत्स असं म्हटलं जाते. तिथं आपण नाही का ती लीला स्मरण केली पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचा कंठ पाहू, तिथं कौस्तुभ मणी जो समुद्र मंथन लीला आहे, त्याच्यातून जे रत्न भेटले, ती लीला आपल्याला स्मरण झाली पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचे होठ पाहू, सुंदर होठ आहे, भगवंताने बासरी वाजवलेली आहे, गोपी सोबत लीला केलेली आहे, या होठाने यशोदामाईचं दूध पान केलेलं आहे, ह्या होठाने पुतनासारख्या असुरणीचा वध केलेला आहे. भगवंताचे होठ पाहून आपल्याला ही लीला आठवली पाहिजे. त्यानंतर भगवंताचे डोळे, नयन, भगवंत हे डोळे पाहिल्यानंतर भगवंताच्या किती एखादा भक्त भजन करीत असेल, तर भगवंत जगन्नाथच्या रूपामध्ये भगवंत भक्ताला पाहतात, भक्त भजन करताना. म्हणून जगन्नाथजीचे मोठे मोठे डोळे येतात. माझा भक्त एखादा भक्ती करतोय, तर मी किती आतुरतेनं पाहू माझ्या भक्ताच्या प्रती, हे डोळ्यातून पाहिलं पाहिजे. जेव्हा आपण भगवंताचे कान बघू, त्या कानातून ही लीला पाहिजे की द्रौपदी जेव्हा आकंताने रडत होती, पुकारत होती, त्यावेळेस भगवंत आपल्या कानाच्या माध्यमातून नाही का द्रौपदीला रक्षण केलं. गजेंद्राची कथा आपल्याला आठवली पाहिजे. याला म्हणतात दर्शन घेणं. नुसती घंटी वाजवले, हात जोडले, 2 खडीसाखर शेंगदाणे फोडले नाही, अशा भावनेतून भगवंताचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि भागवतामध्ये कितीतरी हाताचे याचं उरणं खूप आहे, खांद्याचं पण आहे. आता मला एवढा वेळ नाही आहे, पण शास्त्रामध्ये खूप डीप मध्ये आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा इथे जी अहिल्यावती तिनं गुणगान केलं, आणि केल्यानंतर तिथे पुढे निघतात. आणि निघाल्यानंतर त्यावेळेस भगवान रामचंद्र आता मिथिलेला जातात. गेल्यानंतर मिथिला नगरामध्ये जनक महाराज, विश्वामित्र मुनी राम लक्ष्मणाचं स्वागत करतात. आणि केल्यानंतर त्यावेळेस
विश्वामित्र मुनीला जनक महाराज विचारतात, हे सुंदर नन्हेशे बालक कोण येतं? दिसायला तर हे एक राजपुत्र दिसत आहेत, पण यांच्या जे वर्णन आहे मला एक ऋषीमुनी सारखं वाटतंय. तेजस्वी सौंदर्य, त्यांचं रूप एवढं मला मोहित करतंय. मला यांच्याबद्दल उत्सुकता आहे, जिज्ञासा आहे, मला वर्णन करा. आणि विश्वामित्र मुनी ह्याच गोष्टीची उत्सुकतेनं वाट बघ कधी जनक महाराज विचारतात. तेवढंच विश्वामित्र मुनी भगवंताचं गुणगान करतात. रामचंद्राच्या गुणाचं वर्णन केल्यानंतर की राम कोण आहेत, लक्ष्मण कोण आहेत आणि दशरथाचे पुत्र, याचं अतिशय सुंदर विस्तृत वर्णन नाही का विश्वामित्र मुनी करतात. आणि केल्यानंतर तिथे पुढे गेल्यानंतर त्यावेळेस स्वागत सत्कार झाल्यानंतर त्या रात्री विश्वामित्र मुनी राम लक्ष्मण नाही का विश्राम करीत असतात. केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ब्रह्ममुहूर्त राम लक्ष्मण वनामध्ये आपल्या बगीच्यामध्ये फिरायला जातात. आता ही कथा वाल्मिकी रामायणामध्ये येत नाही, पण कंब स्वामींच्या रामायणामध्ये आणि तुलसीदासजी रामचरित्र मानसमध्ये वर्णन करतात. काय वर्णन करतात की भगवंत राम आणि लक्ष्मण बगीच्यामध्ये फिरत असताना त्याच वेळेस सीतामाई आपल्या सहली सोबत सखी सोबत फुलं तोडण्यासाठी येतात. आणि ते नुपूर छुन्नुक छुन्नुक नुपुराचे जसे आवाज ऐकल्यानंतर भगवान रामचंद्राचे कान टवकारले जातात. आणि म्हणतात, लक्ष्मणा, हे जे नुपुराचे आवाज येतात हे कोण्या साधारण नाही, माझं मन आकर्षित होतं त्या नुपुरांच्या प्रती. म्हणून भगवंत ज्या ठिकाणी नुपुराचा आवाज येतो त्या ठिकाणी भगवंत पहिल्यांदा डोळे उघडून करून पाहतात, कोण स्त्री आहे. आतापर्यंत भगवंताने कधी डोळे उघडून कोण्या स्त्रीला पाहिलं नव्हतं, मर्यादा पुरुषोत्तम होते ते. आणि म्हणतात, लक्ष्मणा, माझं मन तिकडे ओढल्या जातंय, असं कधी होऊ शकत नाही. लक्ष्मण बी नाही का शांत होते. आणि त्याच वेळेस सीतामाई अतिशय सुंदर सखी होती. ते तेजस्वी, ते सौंदर्य आणि ते सुंदर अलंकार धारण केल्यानंतर सीतादेवी नाही का फुलं तोडत होती. एक एक फुल तोडत असताना आपल्या टोकरीमध्ये भरत होती. सगळ्या सखी त्यांना मदत करीत होती. भगवंत राम जसं सीतेला पाहतात आणि मोहित होतात. आणि एवढे मोहित झाल्यानंतर त्यावेळेस भगवंत एकटक सीतेला पाहत असतात आणि म्हणतात, हे लक्ष्मण, ही तुझी वहिनी वाटतं. पहिल्यांदा सांगतात, माझं मन असं कोण्या स्त्रीवर आकर्षित होऊ शकत नाही लक्ष्मणा. आणि मग कुठेतरी त्याच्या मनामध्ये आल्यानंतर भगवंत लगेच खाली आपली मान घेतात आणि तिथून निघून जातात. पण भगवंताचं मन विचलित झालेलं असते, तर भगवंताची नित्य संगिनी असते. भगवंत इथं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवा, भगवंत आपल्यासारखे रजगुण नाहीये त्यांच्यामध्ये. भगवंत विशुद्ध लीला करतात. तुलसीदासजी अतिशय सुंदर एक अध्यायामध्ये या लीलेचं वर्णन केल्यानंतर भगवंत राम आणि लक्ष्मण येतात. आणि केल्यानंतर त्यावेळेस वशिष्ठ मुनी आपले विश्वामित्र मुनी सोबत राहतात. आणि केल्यानंतर विश्वामित्र मुनी सांगतात की तुझ्या धनुष्यबाणाबद्दल मी खूप ऐकलेले, मला तो पाहण्याची, राम आणि लक्ष्मणाला ती पाहण्याची खूप उत्सुकता आहे. त्यावेळेस विश्वामित्र मुनी जसं आदेश दिल्यानंतर जनक महाराज काय करतात, आपल्या 500 बलशाली अतिशय क्षत्रिय मोठमोठे बलशाली दंड असलेले त्या सैनिकांना सांगतात की धनुष्यबाण संदूक घेऊन या. आणि संदूक घेऊन आल्यानंतर तो संदूक नाही का उभा करतात. घेऊन आल्यानंतर तो संदूक उघाडतात. आणि केल्यानंतर तिथे जनक महाराज त्या धनुष्यबाणाचा आपला इतिहास सांगतात. आणि सांगतात की जसं दक्ष यज्ञ झाला होता आणि त्या दक्षच्या यज्ञामध्ये दक्षाचा वध करण्यासाठी शिवजीने हा विश्वकर्माकडून नाही का धनुष्यबाण बनवून घेतला होता. पण देवतांनी प्रार्थना केल्यानंतर तिथे शिवजी शांत झाले आणि तो धनुष्यबाण नाही का देवतांना दिला. देवताने तो देवक राजाला दिला आणि देवक राजाने देवराताला दिला. देवराताने माझे वडील म्हणजे निमिपुत्र माझ्या वडिलांना दिलं. देवराताने माझ्या वडिलांपासून हे माझ्यापर्यंत आलेलं आहे. आणि ह्या धनुष्य दाखवण्याचं कारण असं आहे की जेव्हा एक दिवस माझी कन्या सीता वनामध्ये बगीच्यामध्ये फुलं तोडण्यासाठी जात असताना तिचा हात पुरत नसे. सखी म्हटलं की अगं सीते, फुलं तोडायचे पण आपल्याकडे काहीच नाहीये.
त्यावेळेस सीता जाते आणि आपल्या संदूकामाला धनुष्यबाण उचलते आणि धनुष्यबाणाने काय केले, ती फुलाचे झाड आणि खाली ओढून घेते. हे दृश्य जेव्हा सैनिक बघतात, जनकपुरीतले मैथिली नगरीतले सगळे लोक बघतात, अचंबित होतात. ही छोटीशी सुंदर कन्या आहे, पण एवढा जे 500 बलशाली व्यक्ती उचलू शकत नाही, ही सुंदर कन्या कशी उचलते. आणि ही जेव्हा बातमी, हे दृश्य जेव्हा पाहतात, सगळे सैनिक पळत जातात, सेनापती पळत जातात आणि जनक राजाला म्हणतात, राजन, तुमच्या कन्याने धनुष्यबाण उचललेला आहे. त्यावेळेस जनक राजा म्हणतात की तुम्ही काहीतरी वेगळं दृश्य पाहिलं असेल, काहीतरी वेड्यासारखं बडबड करू नका. मोठ्या 500 बलशाली व्यक्तीला धनुष्य उचलू शकत नाही, तर माझी कन्या, माझी सीता आहे ना, अतिशय कोमल आहे, ती कस काय उचलू शकेल. पण जेव्हा जेव्हा वारंवार नाही काही बातमी ऐकल्यानंतर जनक महाराजाला कुठेतरी तो विश्वास बसला. आणि बसल्यानंतर त्याच वेळेस ठरवलं, विश्वामित्रला सांगतात की माझ्या कन्याचा अशा व्यक्तीशी विवाह करेल की जो कोणी ह्या धनुष्यबाण उचलेल त्याच्याशीच माझ्या सीतेचा नाही का मी स्वयंवर करून देईन, तोपर्यंत करून देणार नाही. आणि वर्णन केल्यानंतर त्यावेळेस हा धनुष्यबाण नाही का राम आणि लक्ष्मण पाहतात. आणि पाहिल्यानंतर ते गुरुदेवाकडे बघतात, विश्वामित्र मुनीकडे. विश्वामित्र मुनी आपला इशारा करतात रामचंद्राकडे. आणि गेल्यानंतर भगवान रामचंद्र येतात, विश्वामित्र मुनीला नाही का वंदन करतात, नमन करतात, प्रदक्षिणा घालतात. आणि गेल्यानंतर धनुष्यबाणाकडे जातात, धनुष्यबाणाला नमन करतात. आणि केल्यानंतर हळूच ज्याप्रमाणे एक हत्ती एखादं फूल उचलतो, त्याचप्रमाणे भगवान रामचंद्र आपल्या डाव्या हाताने धनुष्यबाण उचलतात. आणि उचलल्यानंतर त्याची प्रत्यंच चढवाय जातात. आणि जशी प्रत्यंच उडत लावल्या जातात, ते 2 तुकड्याहून मोठा गडगडत आवाज होत असतो. आणि तो आवाज झाल्यानंतर त्या सभेमध्ये सगळे लोक खाली पडले जातात. केवळ 4च लोक नाही का जागृत अवस्थेत आले. एक जनक महाराज, विश्वामित्र मुनी, भगवान रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता, ह्या 5 व्यतिरिक्त सगळे बेशुद्ध पडले होते. आणि 5 लोक बाकीचे बेशुद्ध झाल्यानंतर त्यावेळेस सीतामाई आपली वरमाला घेऊन येते भगवान रामचंद्राच्या गळ्यात घालण्यासाठी. आणि गळ्यात घालणार त्यावेळेस भगवान म्हणतात, नाही सीते, जोपर्यंत माझ्या वडिलांची आज्ञा भेटणार नाही तोपर्यंत मी विवाह करू शकत नाही. आजकालचे पोरं काय म्हटले असते, जाऊ दे सगळ्यांचे पहिले घाल गाड्यात मला. त्यांना काय, आजकालचे मुलं काय म्हणतात, झट मंगनी पडबिया. पण भगवंत मर्यादा पुरुषोत्तम होते. विश्वामित्र मुनीकडे त्यांनी उत्सुकतेनं पाहिलं आणि विश्वामित्राने भगवंताचा भाव जाणला आणि सीतेला थांबवलं. जोपर्यंत माझ्या माता पितेची आज्ञा मला भेटत नाही तोपर्यंत मी विवाह करणार नाही. आणि मग असं सांगितल्यानंतर सीताना जशी माळा घेतली तशीच खाली ठेवली. आणि केल्यानंतर सीता, तिच्या चेहऱ्यावर अतिशय दुःख झालं. कदाचित भगवंत मला स्वीकारणार तर नाही ना, मला नकारणार तर देणार नाही ना, अशा भावनेनं तिच्यामध्ये. आणि सगळ्यात मोठी चिंता झाली जनक महाराजाला की मी किती दिवसाची मनोकामना करीत होतो, आज माझी ती मनोकामना पूर्ण झालेली आहे. पण रामाने आपल्या आई वडिलांच्या आज्ञेपुढे नाही की ह्या गोष्टीला नकार दिला. तसं वडिलांच्या मनामध्ये भीता आणि सीताच्या मनामध्ये ती भीता निर्माण झाल्यानंतर त्यावेळेस विश्वामित्र मुनी काय करतात, जनक राजाला सांगतात काळजी करू नका. आणि आपल्या 4 सैनिकांना पाठवतात आणि म्हणतात की दशरथ महाराजाला आणि सगळ्यांना घेऊन या. आणि मग जाताना 3 दिवस लागतात. आणि जशी बातमी कळते दशरथ महाराजाला, त्यावेळेस दशरथ महाराज आपल्या 3 राण्यांसोबत, लक्ष्मण, त्याच्यानंतर भरत, शत्रुघ्न आणि सगळ्या ऋषीमुनींना, सगळ्या अयोध्येवासींना घेऊन नाही का मजल करीत नाही का जनकपुरीमध्ये येतात. आणि जनकपुरीमध्ये मिथिलामध्ये आल्यानंतर त्यांचा अतिशय स्वागत सत्कार होतो, मान सन्मान होतोय. त्यांना नाही का राहण्यासाठी निवास केला जातोय आणि मोठमोठ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात. आणि केल्यानंतर त्यावेळेस त्या सभेमध्ये आसनस्थ झाल्यानंतर आता इथे आपल्या वंशावळीचं वर्णन करतात. ते म्हणतात की तुम्हाला जी कन्या मला द्यायची आहे,
आम्हाला सून म्हणून द्यायची, माझी वंशावळीचं वर्णन करा. आणि मग दशरथ महाराजांच्या वतीनं नाही का वंशावळीचं वर्णन वशिष्ठ मुनी करतात. म्हणतात की राजा दशरथची वंशावळी अशी आहे, ते म्हणतात की ब्रह्माजीपासून स्वयंभूपासून नाही का मरीची निर्माण झाले, मरीपासून काश्यप मुनी, कश्यप मुनीपासून युवास्वान, युवासपासून वैवस्वत म्हणू, वैवस्वत प्रजापती इक्ष्वाकू निर्माण झाले, ते प्रथम राजा. त्याच्यापासून कुक्षी, कुक्षी राजापासून विवक्षी, कांतीभाव, बाण, अरण्य, पृथू, त्रिशंकू, धुंधुमार, च्यवन अश्व, मंदाता, सुसंधिका, ध्रुवसंधी, प्रसेनसंधी, प्रसेनजित, भरत, असित यांची कथा वर्णन करतात. आणि मग पुढे म्हणतात सगर, असमंजस्य, अंशुमान, दिलीप, भगीरथ, कुकुस्थ, रघु, आणि त्या रघुच्या पुत्र प्रबुद्ध, आणि प्रबुद्ध तिथून झाल्यानंतर कल्मश, कल्मषपाद, शंखन, सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्रध्वर्ण, मरु, पृथुक, त्रिकू, अंबुरीश, नहुष, ययाती, नभाग, अज आणि दशरथ ही वंशावळीचं वर्णन केले जाते. मग लग्न कार्य करताना खानदान पाहणं महत्वाचं असतंय, कोण्या कुळातून आलेले. आजकाल ते काहीच बघत नाही, कारण विवाह करताना आजकाल काय जात आहे, दोन गोष्टी पाहिल्या, शिक्षण आणि नोटा किती कमवतोय, किती मालामाल आहे, दिसायला हँडसम, पैसा, बाकी तो काय त्याचं चारित्र्य आहे का नाही. कारण आपली सिस्टम आहे ना, वैदिक सिस्टम खूप सुंदर आहे. म्हणून आपण कुठे कन्या देतोय किंवा कोणाच्या घरातली कन्या करतोय, त्याचं कुळ मूळ बघणं खूप महत्वाचं आहे. त्याचं जेनेटिकल, सामाजिक, पारिवारिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या गोष्टी निर्भर आहेत. याच्यावर खूप बोलण्यासारखा विषय. पण रामलीला राहती बाजूला आणि ह्या गोष्टी सांसारिक गोष्टीच होऊन जातात. म्हणून सिद्धांत असा आहे, आचार्य म्हणतात सोनं जरी विष्ठेत पडलेलं असेल तरी त्याला उचललं पाहिजे असेल. कन्या एखादी दिसायला सुंदरी जरी नसेल पण ती कुलवान, कुल धर्मातली आणि गुणवान असेल आणि चांगल्या कुळातली असेल, रूपाना जरी चांगली नसेल पण गुणाना चांगले असेल, जसं ते सोनं उचललं जातं त्या प्रकारे कन्याला उचललं पाहिजे, विवाह केला पाहिजे. असं लोकांचा प्रभाव बघू नका, लोकांचा स्वभाव बघा. प्रभाव म्हणजे काय, घर किती आहे, शेती किती मोठी आहे, त्याचं बँक बॅलन्स किती आहे, त्याचं पॅकेज किती आहे. तुम्ही ह्या गोष्टीवर लग्न करताना जास्त दिवस टिकत नाही, लगेच उदर. म्हणून पैसा कमी जरी असेल तरी चालेल, पण मुलगा आणि मुलगी चारित्र्यवान पाहिजे, गुणवान पाहिजे, ज्याच्यामुळे विवाह संस्कार टिकून राहतो. आणि दशरथ महाराजाने आणि वशिष्ठ मुनीने नाही का ही वंशावळ वर्णन केल्यानंतर जनक महाराज म्हणतात की नाही, माझं कुळ काही कमी नाही. माझ्या कुळातलं नाही का वर्णन केल्यानंतर जनक महाराजांच्या वंशावळीनं त्यांचे गुरु शतानंद मुनी ते वर्णन करतात आणि म्हणतात, हे राजा दशरथ, हे गुरु वशिष्ठ, विश्वामित्र मुनी, माझ्या कुळातलं वर्णन हे ऐका तुम्ही. ते म्हणतात, निमी राजा, निमीपासून मिची, मिथिके ही जनक पदवी भेटली. वधुवसु, नंदीवर्धन, सुकेतू, देवरथ, ब्रह्मरथ, महावीर, सुधृती, दुष्टकेतू, हरिशर्व अशी वंशावळीमध्ये मी येतो आणि आमच्या सगळ्या राजांना जनक ही पदवी दिलेली. आणि हे दिल्यानंतर पुढे ह्या वर्णन केल्यानंतर अतिशय खूप डिटेल्स मध्ये वर्णन करतात. ते तुम्ही म्हणतात महाराज एवढं डिटेल्स मध्ये का सांगतोय, रामायणातला एक एक पार्ट महत्वाचा असतात. मी जर उड्या मारल्या पण याच्या मागचा सिद्धांत तसा राहिला तर त्या कथेला अर्थ नाही. मग बालकांड खूप महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर ह्या दोन्ही कुळाचं वर्णन केल्यानंतर आपल्या लेवलला पाहिलं आणि केल्यानंतर त्यावेळेस दशरथ महाराज, जनक महाराज नाही का तिथे सुपारी फोडून नाही का विवाह संस्कार संपन्न करतात. त्यावेळेस सीतेनं आपली सुंदर माळा घेऊन नाही का भगवान रामचंद्रकडे येतात आणि रामचंद्र खाली मान घातलेली असते आणि भगवंताला संकोच वाटत असते की मी कसं करू. आणि मग ती माळा घेऊन नाही का जसं जसं पुढे जातात भगवंत पण माळा घेऊन जातात. तुम्ही दक्षिण भारतात कधी जाता
रंगनाथ मंदिरामध्ये, बालाजी मंदिरामध्ये ते पुजारी डान्स करत करत नाही का बालाजीच्या गळ्यामध्ये, आणि बालाजीचा पुजारी डान्स करत करत श्रीदेवी भूदेवीच्या गळ्यात माळा घालतात. आपल्याकडे लग्न असंच केलं जातात. पण लग्न कोणाचे केले पाहिजे? भगवंताचं लग्न केलं पाहिजे. कारण की मला आता काल एकाने आजच प्रश्न विचारला, का हो महाराज तुम्ही पाळणा नाही म्हटले? म्हटलं आपण रोजच पाळणे म्हणतोच, पण आपल्या हृदयामध्ये भगवंत कधी प्रगट होतील तो पाळणा महत्वाचा आहे. मला आज मी प्रश्न विचारला होता एकानं. एक सदग्रस्त आले होते दुपारच्या वेळेस, म्हणले अहो लग्न लावायचं, जरा झाकी करू का? म्हणलं अहो झाकीत काही नाहीये. विश्वामित्र मुनी सारखं आपण नाही का आपल्या हृदयामध्ये राम आणि सीतेला जोडलं पाहिजे. सीताराम जय जय सीताराम, सीताराम जय जय सीताराम, सीताराम जय जय सीताराम. अशा वेळेस भगवंत आपली वरमाळा, सीता वरमाळा नाही का भगवान रामचंद्राच्या गळ्यामध्ये घालतात. भगवान रामचंद्र सीतेच्या गळ्यामध्ये वरमाळा घालतात. त्यावेळेस लक्ष्मणाला सुद्धा विवाह होतो, ते यज्ञ पार करा, आणि उर्मिला नाही का लक्ष्मणाच्या गळ्यात वरमाळा घालतात. जनक महाराजांचे दुसरे भाऊ असतात कुशध्वज, त्यांच्या 2 कन्या असतात, मांडवी आणि श्रुतिकीर्ती. मांडवी ही नाही का भरताच्या गळ्यामध्ये माळा घालते, आणि श्रुतिकीर्ती जी असते कन्या ती शत्रुघ्नाच्या गळ्यामध्ये माळा घालतात. अशा 4 पुत्रांचा विवाह झाल्यानंतर दशरथ महाराजाला एवढा आनंद होतो आणि तो उत्साह एवढ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या ठिकाणी तिथे ते रात्रीचा निवास करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी जनक महाराज जड अंतकरणाने सीतेला आपल्या राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्नाला नाही का जड अंतकरणाने निरोप देतात. त्यावेळेस सुनैनी, सीतादेवीची जी आई असते सुनैनी, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत असतात. जनक महाराज रडत असतात आणि आपल्या पोटाचा गोळा आज आपल्यापासून दूर चाललेला आहे. त्यावेळेस सुनैनी सीताला नाही का ग्रस्त आश्रमामध्ये राहताना पतीची सेवा कशी केली पाहिजे याचं वर्णन करतात. म्हणतात सीते, आजपासून तुझे माता पिता आम्ही नाही आहेत. दशरथ महाराज, माता कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी हे तुझे माता पिता आहेत. आणि आज तुझ्यासाठी पती परमेश्वर सर्व काही आहे. त्यांचं सुख तुझं सुख आहे, त्यांचं दुःख हे तुझं दुःख आहे. आणि मग सुनैनी जी सीताला नाही का अतिशय सुंदर उपदेश देत असते. म्हणून मातांना एकच विनंती, आपल्या कन्येला जेव्हा तुम्ही पाठवतात ना तेव्हा तिला एकच शिक्षा द्या की बाई, आजपासून तुझी डोली उठतीत ना हे तुझं घर नाहीये. पण कलियुगामध्ये दुर्दैव असं आहे की आईचा दिवसातून 3-3 फोळे पोरींना की बाई काय स्वयंपाक चालू आहे, घरात काय चालू आहे, नवरा काय करतोय, सासू काय करते, सून काय करते, म्हणून संसार टिकत नाहीये. आणि ही वास्तविक स्थिती आहे. लग्न झाल्यानंतर आठवड्यातून एकच फोन असला पाहिजे, घरातले डिटेल्स घ्या. म्हणून आज 80 ते 90% लग्न मोडण्याचं कारण कोण आहे? मुलीच्या आई आहेत. मी कोणाच्या व्यक्तिगत दोषामध्ये जात नाही, वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून रामायण ग्रंथ कशासाठी आहे? आपल्याला शिक्षा घेण्यासाठी आहे. कोणाच्या जीवनामध्ये इंटरफेअर करू नका. तुम्ही जन्माचे धनी आहेत, कर्माचे धनी नाही आहेत. लोकांमध्ये सुख दुःख मान अपमान लाभ येणार, त्याच्या कर्मानुसार ते येणार आहे. भले जनक महाराजांना रामचंद्र शिवा करून दिलाय, मोठं घर पाहून दिलंय, पण सीतेला वनवासात जावं लागलं. बरं ध्यानात ठेवा. म्हणून ह्या रामकथेतून मला जर काही तुम्हाला शिक्षा घ्यायचं असेल, तुमच्या मुलीचा कन्या झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर कन्यादान करतात ना, त्यावेळेस म्हणायचं बाई छोट्या छोट्या गोष्टी कर, मोठ्या गोष्टी काही असेल तर सांग, तिथंच तुझ्यासाठी सर्व काही. आणि दुसरा गोष्ट, सासाने पण हे ठरवलं पाहिजे की मुलांना सुनाला नाही का टॉर्चर नाही केलं पाहिजे. ती मोठी गोष्टीचा त्याग करा. आता मध्यंतरी एक सासू म्हटली मी लय झेललंय. अरे म्हणलं तू झेललं म्हणजे तुझा त्रास हिला देशील का? नाही. लेकी एक असं समजायचं, सून ही माझी लेक आहे. आज तुम्ही चांगले असताना त्यांच्याशी चांगलं वागले, म्हातारपणी जेव्हा तुम्ही बेडवर पडताना तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्हालाच कामाला येणार आहे. जड चाललंय का माझं प्रवचन?
हा, नको बोलू. हा, महाराज म्हणणार काय, कारण की म्हातारपणी तेच कामाला येणार आहे. म्हणून एकूण एकाला सांभाळलं पाहिजे. काही वर्षापूर्वी, काही दिवसापूर्वी एक सून आली ती माझ्याकडे, काउन्सिलिंग साठी येतच राहतात. म्हणजे महाराज घरात सगळ्यांना लेकरांनी खूप त्रास दिला हो, जगणं मुश्किल करून टाकले. म्हणजे सगळ्यांचा त्रास होतोय प्रभूजी, सगळ्यांचा त्रास होतोय. म्हणलं खरंय माताजी, सगळ्यांचा त्रास होतोय. पण तुम्ही कधी कल्पना केली का तुमच्यामुळे सुद्धा लोकांना त्रास होतो? जेवढा लोकांपासून आपल्याला त्रास होतो ना, तेवढाच आपल्यामुळे सुद्धा लोकांना त्रास होतो. बरं, आपण जेवढं लोकांना सहन करतो तेवढं लोक आपल्याला सुद्धा सहन करतायत. बरं, म्हणून ह्या संसारामध्ये प्रेम जर इन्व्हेस्टमेंट केलं तर प्रेम भेटल. द्वेष इन्व्हेस्टमेंट केला, द्वेषांचं जर बीज लावलं तर द्वेषच भेटणार आहे. तुमच्या जीवनात ठरवायचं तुम्हाला काय इन्व्हेस्टमेंट करायची. आणि भक्ती मार्गात असताना द्वेष करणं म्हणजे भक्तीत प्रगती नाहीये. नाते गोते, बहीण भावंड, भाऊकी भाऊबंद, शेतावरून, जाग्यावरून, वस्तूवरून, आणि आपले संबंध कशावर आधारित आहेत? वस्तूवर आधारित. वस्तू चांगल्या दिल्या घेतल्या की प्रेम वाढतं. वस्तूमध्ये कमी जास्त झाले की प्रेम खाली येत आहे. म्हणून वस्तूवर प्रेम करू नका, व्यक्तीवर प्रेम करा. कारण वस्तू जाग्यावरच राहणार आहे, व्यक्ती तुमच्या सोबत नाही का तुमच्या सुखदुःखामध्ये सामील होणार आहे. म्हणून इथं सुनयनी सीतादेवीला अतिशय सुंदर उपदेश देतात. त्याचे 2 अध्याय सुनयनी वर्णन करते, महर्षी वाल्मिकी वर्णन करतात. आचार्य गोविंदराजन म्हणतात की हे आपला आदर्श चरित्र आपल्या जीवनातून शिकवता येत आहे. आणि एवढं विस्तृत वर्णन केल्यानंतर हा प्रवास करीत करीत नाही का जनक महाराज सुनयनी त्यांना निरोप देतात. आणि जी नगरची वेशी, जनकपूरची वेशीपर्यंत त्यांना निरोप दिल्यानंतर दशरथ महाराज आनंदाने आपला लवाजमा जात असतात. आणि जात असताना ते आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतंय. आणि विश्वामित्र मुनी नाही का तिथे निघून जातात. आणि विश्वामित्र निघून गेल्यानंतर आचार्य इथे एक शब्द वर्तात की विश्वामित्र मुनी का म्हटलेलं विश्वामित्री मुनींना, याचं कारण काय? सीता आणि रामाचं मिलन केलं, सगळ्यांना ईश्वाला मित्रता त्या दिलेली आहे. जे सीता रामाचं मिलन करतो तो विश्वाचा मित्र झालेला आहे, म्हणून त्याचं नाव सार्थक झालंय विश्वामित्र मुनी. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला भूमिका काय असली पाहिजे? आपण जीवात्मा ही भक्ती देवी आहे आणि भगवंत आपले स्वामी आहेत. गुरुचं काम आहे जीवात्मेला भगवंताच्या सेवेत लावणं, न की गुरुच्या सेवेत लावणं. जसं लग्नामध्ये ब्राह्मण नाही का प्रदक्षिणा घालला होतो ना, काय म्हणतात त्याला, फेऱ्या. पण त्या ब्राह्मणाला नवरदेव सोडून नवरीला जर फिरवलं तर लोक मारतील ना. ब्राह्मणाचं काम आहे नवरीला घेणं, नवरदेवाच्या अधीन करणं. त्याच प्रकारे गुरुचं काम आहे शिष्याला भगवंताच्या सेवेत लावणं. गुरु म्हणजे ईश्वमित्र. ईश्वाचा खरा मित्र कोण? संत तुकाराम महाराज, जे खरे ईश्वाचे मित्र आहेत आपल्यासाठी. जीवात्म्याला भगवान पांडुरंगाच्या सेवेत लावलं, रामाच्या सेवेत लावलं. तुकाराम महाराज, बाबा इथं जेऊरकर, नारायण महाराज, या संतांचं आपल्याला मित्र आहे ते खरे आपले. आपले मित्र म्हणजे वस्तूवरले नाही, जे भगवत भक्ती आपल्याला देतात. पांडुरंग देतात, कृष्ण देतात, विठ्ठल देतात, सीता देतात, लक्ष्मी देतात. हे खरे मित्र आहेत आपले. आणि त्या युगामध्ये ते ईश्वमित्र होते, आपल्यासाठी हे ईश्वमित्र आहेत, ईश्वमित्र मुनी. आणि मग गेल्यानंतर इथे दशरथ महाराज ते जात असताना त्यांना एक अपशकुन दिसते. जे हरिण असतात ते डाव्या बाजून नाही का जात असतात. काही प्राणी नाही का अतिशय अशुभ गोष्टीमध्ये त्यांचा आवाज निघत असतो. आणि ती भयंकर वादळ येत असतं. आणि ते वादळ आल्यानंतर ते वादळ पाहून दशरथ महाराज भयभीत होतात आणि गुरु वशिष्ठाकडे जातात. म्हणतात, गुरु वशिष्ठ, हे संकट समस्या आले याचं मला कारण समजत नाही, काय असेल? एवढ्या आनंदामध्ये सुद्धा दुःख असं का? त्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणतात, काळजी करू नका राजे दशरथ, इथे परशुराम येत आहेत. आणि ते आल्यानंतर त्याच्यानंतर शुभ संकेत प्राप्त होतील. आणि ते जेव्हा दोघांची चर्चा चालू असताना तिथे परशुरामजी नाही का आपलं अस्त्र घेऊन
मोठाचे मोठा भाला घेऊन आणि कुऱ्हाड घेऊन नाही का उभा राहिले. जसं परशुरामजीला नाही का दशरथ महाराज पाहतात, भयभीत होतात आणि साष्टांग दंडवत करतात आणि गुणगान करतात. म्हणतात, हे गुरुवर्य, हे ऋषीमुनी, आज माझ्या सुख दिवस आहे आणि याच्यामध्ये तुम्ही संकट आलेले. प्रार्थना करीत असताना परशुरामजी त्यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असतात आणि दुर्लक्ष केल्यानंतर तिथे भगवान रामचंद्राला आवाहन करतात की तू ज्या धनुष्यबाणाचा वध तोडलेला आहे, मला तो धनुष्यबाण नाही का, माझ्याकडे विष्णू धनुष्यबाण आहे आणि हा धनुष्यबाण नाही का माझ्या वडिलाला विष्णू वैष्णव धनुष्यबाण आहे. माझे वडील जमदग्नीला त्यांच्या वडिलांना रुचिकांना दिला होता आणि रुचिकाला हा धनुष्यबाण नाही का भगवान विष्णूने दिला होता, म्हणून ह्या धनुष्यबाणाला तू तोडून दाखव. आणि मग त्यावेळेस भगवंत त्या धनुष्यबाणाला घेतात आणि प्रत्यंचा करताना 2 तुकडे लगेच करून टाकतात. आणि 2 तुकडे झाल्यानंतर परशुरामजी हतबल होतात आणि म्हणतात की तुम्ही कोणी साधारण नाहीये, मला ज्या गोष्टीबद्दल नाही का भीती वाटत होते, तुम्ही साक्षात भगवान विष्णूचा आहात. आणि मग परशुरामजी गुणगान केल्यानंतर त्यावेळेस त्या प्रत्यंच्यामधून नाही का ती शक्तीचा पात करण्यासाठी काय करायचं ते म्हणतात की तुम्ही स्वर्ग जाण्याची जी तुमची शक्ती होती, जे वरदान होतं, त्या धनुष्यबाणाने मी तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकेल. आणि मग भगवान रामचंद्राने त्यांची तपस्या आणि स्वर्गातलं वरदान नष्ट केलं. आणि मग परशुरामजी नाही का भगवंताला नमन करून आपली शक्ती हतबल होतात आणि मग तिथे महेंद्र पर्वतावर निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर इथे भगवान रामचंद्र त्या संकटातून पार पडतात. आचार्य म्हणतात की भगवत जरी तुमच्या जवळ असलं तरी जीवनातल्या संकट समस्या कधीच कमी होत नाहीये. जीवन हे चढ उतारासारखं असणार आहे, सुख दुःख, मान अपमान, लाभ हानी. पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण काय केलं पाहिजे, भगवंताचा आश्रय घेतला पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि हे करीत असताना त्यावेळेस दशरथ महाराज आणि सगळ्या आपल्या दोन्ही 4 सुनाला घेऊन अयोध्यामध्ये येतात. आल्यानंतर अयोध्यामध्ये अतिशय त्यांचा स्वागत सत्कार होतो, मोठं होतं. त्यावेळेस भगवान रामचंद्र काय करतात, राज्यकारभारावर लक्ष देतात आणि सुंदर नाही का आपल्या वडिलांना मदत करीत असतात. आणि करीत असताना सीता सोबत नाही का त्यांचा एकांतामध्ये अतिशय सुंदर लीला आहे. गोविंदराजन त्यांच्या टीकेमध्ये आणि महर्षी तुलसीदासजी नाही का सीता आणि रामाच्या एकांताच्या लीलाचं वर्णन करतात की भगवान रामचंद्र सीतेचं कसं गुणगान करतात, सीता भगवान रामचंद्राची कशी सेवा केली जाते. आणि ह्या दोघा दाम्पत्याचं वर्णन महर्षी तुलसीदासजी एक अध्यायामध्ये वर्णन करतात. तिथे त्यांचा माधुर्य रसाचं वर्णन केलं. महर्षी तुलसीदासजी नाही करत, तिथे महर्षी वाल्मिकी रामायणामध्ये करत नाही, पण तुलसीदासजी आणि गोविंदराजन कंबस्वामी आपल्या रामायणामध्ये वर्णन करतात. आणि हे केल्यानंतर बरेच दिवस निघून गेल्यानंतर एक दिवस, याचं खूप वर्णन आहे. एक दिवस दशरथ महाराज आरशामध्ये जात असताना त्यांच्या कानाजवळ नाही का ते पांढरे केस बघतात. आणि त्यांचं 60,000 वर्ष असल्यामुळे पांढरे केस जेव्हा पाहतात त्याच वेळा त्या आरशातून पाहिल्याबरोबर त्यांना कळालं की आपला मृत्यू कधी पण येऊ शकतो. आणि मृत्यू आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये चिंता झाली, भयभीत झाले. आणि आपल्या गुरु वशिष्ठ मुनीला वामदेवानं बोलवलं तात्काळ, आताच्या आता. काय बोलवलं की माझ्या मनामध्ये अपशकून पडलेलं आहे की मला कधी पण शरीर सोडावं लागेल, माझा मृत्यू कधी पण येऊ शकेल. मला तेवढा विश्वास नाही माझ्यावर. मला असं माझ्या मनात ही इच्छा होतीये की उद्याच्या उद्या भगवान रामचंद्राचा राज्याभिषेक करायला पाहिजे. आचार्य आपल्याला शिक्षा देतात की जेव्हा आपल्या डोक्याची केस पांढरे होतात ना, तर आपण आपल्या जीवनाला नाही का लगेच सावधान झालं पाहिजे. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, क्षणा क्षणा हा करावा विचार, करावी तातडी परमार्थाची, नश्वर देह जाणार सकाळाची. करावी तातडी परमार्थाची, आपण परमार्थाची तातडी केली पाहिजे. म्हणून आचार्य म्हणतात जीवन ही पूर्वतयारी आहे, मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. काय नाही उचललं, जाऊ दे. क्षणोक्षणाची करावा क्षणोक्षणाची करावा
असं कळलं होतं थोडं, असं जाऊ द्या. तर दशरथ महाराजाने जेव्हा पाहिलं आणि करावे तातडी परमार्थाचे, जीवन ही पूर्वतयारी आहे, मृत्यूची अंतिम परीक्षा आहे. आपण तयारी केली पाहिजे. जर एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास केला, जशी जशी पेपर आल्यानंतर त्याला भीती वाटत नाही, कारण अभ्यास केलेला असतो. पण जे विद्यार्थी अभ्यास करत नाही ना, तर त्यांना नाही का पेपर जसा जसा येईल ना त्याला भीती वाटत राहते. त्याच प्रकारे मायबापांनो, आपण जीवनभर, हे मनुष्य जीवन कशासाठी भेटलेली आहे? मृत्यूची तयारी करण्यासाठी भेटलेली. तुम्ही किती असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, काळे असाल, गोरे असाल, ज्ञानी असाल, अज्ञानी असाल, धनवान असाल, गरीब असाल, मृत्यूच्या समोर कोणाचं काही चालत नाहीये. पण आपल्या जीवनामध्ये आपण किती तयारी केलेली आहे. जसं मी एक दिवस सकाळी आमच्या मंदिरामध्ये चिकू खात होतो आणि आंब्याचं सीझन होतं. चिकू खात असताना चिकूची बिया अलगद निघाली, पण आंब्याची कोय खाताना नाही का मला ते दातात अडकत होतं, लगेच निघत होत. मला त्याच प्रकारे आपण संसारात चिकूच्या बियासारखं अलगद निघालं पाहिजे. आंब्याच्या कोयीसारखं चिटकत नाही राहिलं पाहिजे. नाही तर आंब्याच्या कोयीचा रस काढताना माताजी लोक बघा, पहिले चाकून काढतात, चमच्यानं, पुन्हा नंतर त्याला पाण्यामध्ये 2-3 वेळा धुतात, सहज निघत नाही. तसं संसारामध्ये चिटकून राहतात, आंब्याच्या कोयीसारखं राहतात. पण संसारामध्ये राहताना कसं राहिलं पाहिजे? चिकूच्या बियासारखं निघालं पाहिजे. ओलं नारळ माहिती आहे तुम्हाला? खोबरं जेव्हा ओलं असतं तेव्हा काढणं कठीण जात आहे, पण जसं जसं सुकत चालतंय ना, ते करवंटीला सोडत चालतंय. त्याच प्रकारे मायबापानं 40-45 वर्ष त्या ओल्या नारळासारखं असलं पाहिजे. 45 वर्षानंतर त्या करवंटीला सोडलं पाहिजे. माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाहीये. काय वाक्य आहे? माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत, आसक्ती वाढत राहते त्याचे, शेताच्या प्रती, घराच्या प्रती, नातवाच्या प्रती, वस्तूंच्या प्रती, व्यक्तींच्या प्रती, मान सन्मानाच्या प्रती आसक्ती वाढत होतं. अरे पण वय वाढतं पण वैराग्य वाढत नाहीये. मोठमोठे साधू संत सुद्धा त्यांचे आसक्त वाढत राहतात. भजनी मंडळ करणारे आसक्ती वाढत राहतात. मंदिरात भजन करतात पण घरी गेल्यानंतर भांडण करतात. आसक्ती तुमची किती आहे? सोडा. 45 वर्षानंतर सोडा. तुम्ही नाही जर स्वतःहून सोडलं, मृत्यूच्या रूपात तुम्हाला सगळं सोडावं लागणार एका दिवस. सगळं काय, मृत्यूचे सर्व चार, मृत्यू सगळं तुमचं काढून घेणार आहे. नाहीतर हे नारळ जर निघालं तर माताचे लोक काय करतात? मुसळीनं ठोकतात ना, किंवा खिसणीनं खिसतात. तसं आपण स्वतःहून नाही सोडलं तर आपल्या घरामध्ये एकतर आपला मुलगा, सून किंवा भाऊ बहीण, नातेवाईक, नसेल तर आपलं शरीर, नाही कोण न कोणी तुम्हाला सोडायला येणारच आहे. तुम्हाला ठरवायचं कोण मुसळ घेऊन येणार आहे तर स्वतःहून सोडायचंय. म्हणून हे जीवन कशासाठी आहे? भगवत प्राप्तीसाठी. या संसाराची आसक्ती सोडून भगवंताला प्राप्त करणे. आणि दशरथ महाराजांनी जेव्हा केस पाहिले त्याने लगेच सोडण्याची तयारी केली. आपण काय बघतो? केस पांढरे झाल्यानंतर डाय करीत बसतो, बघतो ना, ड्राय करतो, दाताच्या कवड्या बसून घेतो, का ऐकू येत नसं कानात घालतो, घरदार सुटत नाही, आपण तीर्थयात्रेला जात नाही, आपल्याला घर सुटत नाही. केवढी आसक्ती आहे. गोचाडासारखे चिटकून बसलेली आहेत. माहित आहे गोचिड आपल्या भाषेमध्ये. म्हणून मी एवढं कठोर का बोलतोय? याच कारणच आहे की तुम्हाला किती प्रवचन कीर्तन करणारे मेले पण ऐकणारे सुधारले नाहीत. कारण लोकांना नाही का नुसतं मनोरंजन म्हणून घेतायत, पण जीवनामध्ये ते आत्मसात करीत नसल्यामुळे परिवर्तन होत नाहीये. लोक कशासाठी भांडण करतात याची कल्पना. आपल्या एवढा वेळ नाहीये, प्रसंग आला म्हणून बोलतोय तुम्हाला. म्हणून उद्या नारळ बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. चिकू पाहिलं लक्षात आलं पाहिजे. आंबा, मी चिकू आहे का आंबा आहे? मी नारळ ओलं नारळ का सुकं नारळ आहे? नाशिकचे एक परिवार आहे, खूप श्रीमंत परिवार आहे. ते दोघं नवरा बायकोना दोन्ही मुलाला फॅक्टऱ्या देऊन टाकल्या आणि ते आज कुठे राहतात माहितीये का? मंदिरात राहतात. आणि दुसरा एक परिवार पंढरपूरला राहतात. मुलांना आणि एवढे मोठे पैशावाले, त्यांच्याकडे फोन कोणता माहितीये का? छोटा फोन आहे. मुलांना सांगतात आठवड्यातून एकदाच फोन करायचा, ते बी कामापुरतात. दोघं नवरा बायको पंढरपूरला राहतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, 1-2 टाइम नाही का भोजन खातात, साधी भाजी भाकरी. दिवसभर माताजी ग्रंथ वाचतात, प्रभूजी ऐकतात, प्रभूजी वाचतात, माताजी ऐकतात. दिवसभर रामकृष्ण हरीचा जप करतात.
ते म्हणले प्रभूजी आमच्या सोबत दुसरं काय नाही, मुलांना फॅक्टरी दिल्या, शाख्या दिल्या, आम्हाला भगवत पांडुरंग पाहिजे म्हणून पंढरपूरला राहतो. आपण किती वेळा राहतो पंढरपूर, असं स्पीड मध्ये जातो आणि तेवढ्या स्पीड मध्ये येतो. आमच्या मंदिराच्या बाजूला एक परिवार आहे, दिवाकर फॅमिली. त्यांच्या मुलाच्या फॅक्टरी नाशिकला पण आहे आणि बडोद्याला पण आहे. पण दोघे माताजी प्रभूजी नाशिक मंदिरामध्ये सेवा करतात, सकाळ संध्याकाळ सेवा करतात. ते म्हणतात प्रभूजी आम्हाला आता बस काही नकोय. आपल्या जीवनात ही कधी येणार आहे, आपण कधी तयारी करणार आहे, कधी आपल्याला संसार सुटणार आहे. संसाराच्या प्रती मोह माया, नातेवाईक, समाज किती दिवस धरून ठेवणार आहे. एक दिवस हार्ट अटॅक आला, मृत्यू आला, सगळं सोडावं लागणार आहे आपल्याला. आणि म्हणून एक वयानुसार आपल्या स्वभावाला, आपल्या विचारांना, आपल्या आसक्तीला सोडलं पाहिजे. आणि इथे एक चांगलं उदाहरण तुमच्या समोर, हे डुकले सर रिटायर झाल्यानंतर दोन्ही मुलं आहेत, सुना घर चांगलं आहे, राहू शकले असते, पण ती का राहतात? त्यांना माहित आहे संसारात नाही का आपली चित्त वारंवार त्या गोष्टीमध्ये जाते, म्हणून ते लांब जाऊन भजन करण्यासाठी बसलेले आहेत. मी असं म्हणत नाही की तुम्ही घरदार सोडून हरिद्वार चलो. माझं एकच सांगणं आहे, तुम्हाला जमलं तर करा, नाही जमलं तर घरात तर भजन करा, नाम जप करा, करावी तातडी परमार्थाची. नश्वर देह जाणार सगळे. पाठांतर आहे, पाठांतर आहे, पण त्याला अनुभव करा. आणि त्याला असं नका समजू सळ गाव मारणार आहे पण मी मारणार नाही. या भ्रमात राहू नका माय बापांनो. मृत्यू कधी पण येऊ शकतो, केव्हा पण येऊ शकतो. तर त्यासाठी भजन करा. आणि हे केल्यानंतर जन्ममृत्यू जरा व्याधीचा हे साक्षात करून तुकाराम महाराज म्हणतात, धन मिळून या कोटी सवे येणार लंगोटी. काही येणार, लंगोटी सुद्धा येत नाही. पानं खाशील उदांड, अंत जाशील सुकल्या तोंड. जीवनभर पानं खाशील पण सुकल्या तोंडानं जावं लागणार आहे. तुकाराम महाराज पलंग न्याहाले असुपाती, शेवटी गौऱ्या संगती. जीवावर पलंगावर झोपला असेल, गादीवर झोपला असेल, शेवटी गौऱ्यावर झोपावं लागणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे राम एकच विश्राम. माझ्या जीवनात रामाशिवाय दुसरं कोणी नाहीये. या जीवनातले एकमेव कोणती गोष्ट असेल ते राम आहेत, रामाशिवाय दुसरं कोण नाही. म्हणून इथे दशरथ महाराज हे गेल्यानंतर वशिष्ठ मुनींना बोलवतात, वामदेवांना बोलवतात आणि मंत्रिमंडळाची मीटिंग घेतात आणि म्हणतात, आता माझ्या मनातली इच्छा आहे की राजा रामाला नाही का आपण नाही का अभिषेक करूया, युवराज पद देऊया. आणि मग त्या दोघांची चर्चा होत असते आणि तो राज्याभिषेक आणि ते सुंदर वर्णन आणि काय होतं त्याचा प्रसंग आपण उद्या रघुपती राघव राजा